आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे मराठी. मराठीचे कौतुक आपल्याला आहेच, असायलाच पाहिजे की नाही. मराठी पाहिजे सर. ओके, आता एक लक्षात ठेवायचं की कुठल्या टॉपिक वरती कसे प्रश्न आलेले आहेत हे सांगणारच आहे मी. प्लस तिथं पुढे यापुढे म्हणजे यापुढे ज्या येणाऱ्या एक्झाम आहेत तिथं प्रश्न कसे येतील तेही माझा सांगण्याचा प्रयत्न राहील. सो बी केअरफुली. ते आपल्याला ही गोष्ट जमली पाहिजे, जसं मी करतो तसं तुम्हालाही ते जमलं पाहिजे. तुमच्याकडून ही माझी तशीच अपेक्षा आहे आणि आयोगाचीही तीच अपेक्षा आहे. काय होतं, त्याच कळकट मळकट वाटाने आपण जातोय. आपल्याला आजपर्यंत सांगितलं गेलं की अरे PYQ करा. आता तुम्ही म्हणाल सर डेमो मध्ये तुम्ही सांगितलं, इथं परत तुम्ही वेगळं सांगताय. एक लक्षात घ्या, आपल्याला बरेच रस्ते असतात. सर्व रस्त्यांचा आपण व्यवस्थितरित्या जर योग्यरित्या वापर केला तर 100% आपण आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. मग कोणत्या वेळी कधी कसा कुठल्या गोष्टींचा वापर करून घ्यायचा ते पण आपल्यावरती अवलंबून असतं. PYQ वरून प्रश्नांचा अंदाज येतो, PYQ रिपीट होतात हे तर आपल्याला माहितीच आहे. परंतु एक कधी विचार केलाय का आपण की अरे प्रत्येक परीक्षेला जरी PYQ रिपीट होत असले तरी किती होतात साधारणपणे? 10-15 एवढेच होतील ना, त्यापेक्षा जास्त होतील का? नाही होणार. मग इतर प्रश्न हे वेगळ्या स्वरूपाचे असतात आणि हे प्रत्येक वेळी घडत राहतं. मग हे इतर वेगळ्या स्वरूपाचे जे येणारे काही प्रश्न आहेत ते प्रश्न कसे बनवले जातात, कसे फ्रेम केले जातात ते पण आपल्याला इथं शिकायचं. ओके, की आजपर्यंत कसे प्रश्न येऊन गेले आणि इथून पुढे प्रश्न येण्याची कशी शक्यता आहे. आता आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की मी कसं सांगतो आणि ते तसं होतं. आता ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा की कसं होतं, आणि ज्यांना माहिती नाही, ज्यांना शिकून घ्यायचं आहे त्यांनी मग आता माझ्यासोबत कंटिन्यू पुढचे जे काही 1-1.5 तास असेल तो कंटिन्युअसली सोबत राहा आणि मग त्यावरून तुम्हाला समजेल की अरे मी कशा पद्धतीने तुम्हाला शिकवतोय, सांगतोय, समजवतोय. ह्याही गोष्टी तुमच्या लक्षात यायला लागतील. ओके, मग आजचा जो काही टॉपिक आहे, ऍक्च्युली हा वर्णमालेच्या पूर्वी आणखीन एक टॉपिक आहे. 2 म्हणूया किंबहुना आपण. एक आहे तो म्हणजे मराठी भाषेचा इतिहास. आता मराठी भाषेचा इतिहास सांगणार आहे तुम्हाला, नाही आहे असं नाही की वर्णमालेपासून सुरुवात केली म्हणजे आता इथून पुढे कंटिन्युअसली हे टॉपिक होत राहतील का, तर असं नाहीये. वर्णमाला जस्ट एक डेमो असावा तुमच्यासाठी. तुम्हाला ही इच्छा असते की कसं कोण शिकवतं, कसं कोणाचे विषय मांडण्याची एक पद्धत आहे, ती पद्धत आम्हाला समजते का, नाही समजते. बरेच किंतु परंतु, क्वेश्चन मार्क, अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो त्या प्रत्येक याला म्हणजे काय म्हणूया आपण, मी हे करण्याचा प्रयत्न करेन, तुमच्या शंकाचं, तुमच्या इच्छांचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठीच काय घेतलं तर आपण वर्णमाला हा टॉपिक घेतला. पुढेही जाऊ शकलो असतो पण म्हणलं नको, काय खूपच लांबची उडी मारली म्हणजे तुम्हाला परत असं वाटेल नको की अरे खूपच लांब गेला, तर काही लक्षातच येत नाही. म्हणजे जसं एखाद्या आपल्या लहान मुलाला आपल्या घरातल्या आपण अंगणवाडीत, शाळेत पाठवतो, त्यावेळेस ज्या पद्धतीनं त्याला वर्णमालेपासून शिकवलं जातं, बरोबर ना, तशाच पद्धतीने आपल्याला वर्णमालेपासून सुरुवात करायची. आणि इथंच मी तुम्हाला आता सांगून देतो की वर्णमाला हा टॉपिक जो आहे, या टॉपिकवरती सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर 2 ते 3 प्रश्न हे असतात म्हणजे असतात. पण त्या प्रश्नांचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. वेगवेगळ्या पद्धतीने आयोग त्यावरती प्रश्न विचारतो. आणि ह्या वर्णमाला या घटकावरती किंवा या टॉपिकशी निगडीत असणारा दुसरा एक टॉपिक आहे तो म्हणजे संधी. तो संधी याच्याशी निगडीत असणारा टॉपिक आहे. म्हणजे इंटरलिंक असणारे हे 2 टॉपिक आहेत. त्यामुळे आपल्याला वर्णमाला ही पाठ पाहिजेच, परंतु त्याचबरोबरीने वर्णमालेचं जे काही स्वरूप आहे, त्या वर्णमालेचं वर्गीकरण आहे, या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास पण पाहिजे. जेणेकरून आपल्या इथं काय होतील, 4 ते 5 मार्क हे फिक्स होऊन जातील. म्हणून मी डेमो मध्ये पण सांगितलं होतं, मागचे जे काही आपले डेमो झाले त्यावेळी मराठीचा घेतला होता, त्यामध्ये पण सांगितलेलं की वर्णमाला पाठ करायची म्हणजे करायची. आणि मी इथंच पाठ करून घेतो, कारण मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही नंतर लाजता. का लाजता तर वर्णमाला पाठ करू का आता मी, पण करायचे का माहिती आहे. एक लक्षात घ्या, जिथं मार्क्स मिळतील तिथं त्या गोष्टी करायच्याच. ओके, चल तर सुरुवात करूया या आपल्या वर्णमालेला. आता वर्णमाला आहे तरी काय,
कोणकोणत्या वर्णांपासून वर्णमाला बनते ते माहिती असणं गरजेचं आहे. आता ही जी तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसते, थोडीशी लहान दिसत असेल, पुढे थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतलेलं आहे, इथेही तुम्हाला क्लिअर दिसेल. आता ही आहे आपली वर्णमाला. याची मांडणी हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. याची जी धाटणी आहे तो देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. मांडणी धाटणी एकच गटामध्ये येतात. सो ही अशी आपली असणारी ही वर्णमाला. या वर्णमालेचं सर्वसाधारणपणे ढोबळमानाने जर वर्गीकरण करायचं म्हणलं तर एक लक्षात घ्या, इथं असणार आहेत स्वर. ओके, हा स्वरांचा गट असेल. त्यानंतर असतील स्वरादी आणि त्यानंतर असणार आहे ती म्हणजे व्यंजन. स्वर, स्वरादी आणि व्यंजन या तीन मुख्य वर्णांपासून बनलेली आपली वर्णमाला आहे. आता मराठीचा अभ्यास करत असताना एक गोष्ट कायमस्वरूपी आपल्या लक्षात ठेवायची, ती म्हणजे अशी की इथं शब्दाकडे बारकाईनं पाहायचं. आपली जी काही या शब्दांकडे, या मराठी भाषेकडे, या मराठी व्याकरणाकडे बघण्याची जी काही नजर आहे ती नजर थोडीशी बदलायची. आता बदलायची म्हणजे काय करायचं, सर काळा चष्मा घालायचा का? नाही, असं काही करायचं नाहीये. तर इथं काय करायचं हे लक्षात घ्या. आता जसं की उदाहरणार्थ वर्णमाला हा शब्द पाहूया आपण. वर्णमाला म्हणजे काय? हे वर्ण आहेत आणि यांचीच ही काय आहे तर माला आहे, म्हणून याला काय म्हणलं जातं? वर्णमाला. आता वर्ण म्हणजे काय? त्या वर्णांपासून बनलेली ही वर्णमाला म्हणजे काय? यांचं वर्गीकरण जसं मी आता सांगितलं की स्वर, स्वरादी आणि व्यंजन या सर्वांना एकत्रित करून जी बनते ती वर्णमाला असते. आता हे आपल्याला माहिती आहे, पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये परत एक आणखी छोटीशी गोष्ट ऍड केली जाते. याचंच वेगळं एक नाव आहे आणि त्यासाठी एक वेगळा नियम पण आहे, पुढे येणार आहे. पण आता याच्यासोबत तुम्हाला एक जस्ट माहिती असावं म्हणून सांगतो. या वर्णमालेलाच अक्षरमाला असंही म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? अक्षरमाला असंही म्हणलं जातं. आता सर वर्णमाला ठीक आहे, आम्ही हे मान्य करू, हे कन्सिडर करूया, पण अक्षरमालेमध्ये आणि वर्णमालेमध्ये फरक काय असतो? क्युरियोसिटी, क्वेश्चन मार्क झालं ना मनामध्ये निर्माण. मी तर म्हणतो सेमच आहे, नाव असंच असतं, फक्त एक नियम वेगळा असतो. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, मराठी भाषेचा किंवा मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना जेवढे नियम आहेत त्या नियमासोबतच काय आहे तर तेवढे अपवाद देखील असताना आपल्याला इथं पाहायला मिळतात. नियम तर आहेतच, पण त्याच बरोबरीने काय आहे आणखीन तर अपवादही आहेत. आता जे माझे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की मी जे हे आता सांगतोय ते मी तिथं प्रत्येक ठिकाणी परफेक्टपणे दाखवूनही देतोय की नियम हा सांगतोय, पण त्या नियमाला परत अपवादही आहेत जास्त. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवायचं नेहमी, आयोग नियमावरती प्रश्न विचारतोच, पण त्याचबरोबरीने त्या अपवादावरती अधिक प्रश्न विचारतो. कारण नियम आपण पाठ करतो, लक्षात ठेवतो, पण अपवादाकडे आपला थोडासा विसर पडतो, कानाडोळा होतो. त्यामुळे काय होतं, थोडंसं दुर्लक्षित झाल्यासारखं वाटायला लागतं. आणि आयोग काय करतो, पटकन तिथंच बोट ठेवतो आणि त्यावरतीच प्रश्न विचारतो. मग आता फक्त मनात लक्षात ठेवायचं की वर्णमाला आणि अक्षरमाला. मग पुढे मी तुम्हाला सांगेन ते की आता फक्त काय करणार आहे आपण, वर्णमाला पाहणार आहे आणि अक्षरमाला हे पाहिल्यानंतर मग अक्षरमालेकडे जायचं आपल्याला. ओके, तर यामध्ये आता या वर्णांची व्याख्या पाहूया. डिटेलमध्ये जायचं, डिटेलमध्ये, इन डिटेल. कोण काय म्हणालं, काय असतात वर्ण, काय आहे, व्याख्या कशा पाठ करायच्या, व्याख्या लक्षात कशा ठेवायच्या, त्या पाठच केल्या पाहिजे की त्याला आणखीन काही वेगळं असं ट्रिक आहे की जेणेकरून ते माझ्या सहज लक्षात राहील, ते पण इथं मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. ओके, आता या वर्णांची व्याख्या पाहूया आणि ती व्याख्या कोण केली हे पण पाहूया. इथं पहिली जी व्याख्या आहे ती म्हणजे अ पासून ळ पर्यंतच्या मुळाक्षरांना वर्ण असे म्हणतात. आणि ही व्याख्या कोणी केलेली आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे. कोणी केली? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी व्याख्या केली की अ पासून ळ पर्यंत जे काही मुळाक्षर आहेत किंवा मुळाक्षरांना वर्ण असं म्हणायचं. काय म्हणायचं? वर्ण असं म्हणायचं. अ पासून ळ पर्यंत.
आपण जी आपली वर्णमाला पाहिली, इथं काय होतं तर इथं क्ष आणि ज्ञ हे पण आहेत, पण दादोबा पांडुरंग तरखडकर काय म्हणतात की अ पासून, म्हणजे इथं जे सुरू होते ती इथं थांबते, या इथंच. यांचा का समावेश केलेला नाहीये क्ष आणि ज्ञचा? का केले नाही? यांची व्याख्या वेगळी आहे. प्रत्येक जे काही आपले व्याकरणकार आहेत त्या व्याकरणकारांनी जे काही व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यामध्ये त्यांनी त्यांचे जे विचार आहेत ते मांडलेले आहेत. मग ते जर आपण समजून घेतलं तर परफेक्टली ती व्याख्या आपल्या लक्षात राहते. तरखडकर काय म्हणतायत की अ पासून ळ पर्यंत क्ष आणि ज्ञचा समावेश केलेला नाही. का बरं? तर क्ष आणि ज्ञ हे व्याकरणकाराच्या मतानुसार काय आहेत तर ती जोडाक्षर आहेत. काय आहेत? ती जोडाक्षर आहेत. आणि ही जोडाक्षर असल्यामुळं यांचा समावेश आपण वर्णामध्ये करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी व्याख्या काय केली की अ पासून ळ पर्यंत जी काही मुळाक्षरं आहेत त्या मुळाक्षरांनाच काय म्हणायचं तर वर्ण असं म्हणायचं. काय म्हणायचं? वर्ण. आता वर्ण पुढे काय मी तर सांगणार आहे, का वर्ण म्हणतात, कशामुळे म्हणतात. ओके, पहिलं व्याख्या पाहून घेऊया. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे ती म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलेली आहे. कंठ, खूप सूक्ष्म अभ्यास. कंठ, टाळू या अवयवापासून जे मूलध्वनी काय होतात, जे मूलध्वनी उच्चारले जातात त्यांना वर्ण असे म्हणतात. इथं यांनी काय शब्द वापरला? मुळाक्षर. कृष्णशास्त्री चिपळूणकर काय म्हणतात? मूलध्वनी. आता आपल्याला वर्ण आणि मूलध्वनी यातला बेसिक फरक पण समजून घ्यायचा आहे. म्हणजे अशी कुठली जागा सोडायची नाही की जिथं आपला मार्क जाईल. ओके, सो हे काय म्हणतात चिपळूणकर की मूलध्वनी जे आहेत ज्यांचा उच्चार काय होतोय कंठ आणि टाळू या अवयवापासून होतोय त्याला यांनी काय नाव दिलं तर वर्ण असं नाव दिलं. आता तुम्ही पाहिलं असेल आपण जे काही बोलतो, मी बोलतोय, तुम्ही बोलता, जगातला कुठलाही व्यक्ती बोलतो, तो बोलत असताना या तोंडाचा आणि तोंडामध्ये असणाऱ्या या अवयवांचा वापर करतो. काय करतो? या अवयवांचा वापर करतो. कुठले अवयव आहेत? कंठ आहे, पडजीभ आहे, जीभ आहे, दात आहेत, ओठ आहेत, टाळू आहे. या सर्व अवयवांचा वापर करून काय करतोय? तो बोलतोय. तो ज्या काही ध्वनींचा उच्चार करतोय, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, तो ज्या काही कोणत्याही प्रकारच्या ध्वनीचा उच्चार करतोय त्या प्रत्येक ध्वनीच्या उच्चारासाठी त्याला काय आवश्यकता आहे तर या अवयवांची आवश्यकता आहे. आणि फुफ्फुसातून जी हवा बाहेर पडते हा तर सर्वात महत्वाचा सोर्स आहे, बरोबर आहे. पण या अवयवांपासूनच काय करतोय आपण बोलू शकतोय. एखाद्याची जीवा कट झाली असेल, काही कारणामुळे अपघातामुळे काहीतरी झालं असेल, तो बोलू शकेल का? नाही. तो आवा 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 असा करेल. तो प्रयत्न करतोय पण नाही बोलू शकत. का? उच्चार स्पष्ट होत नाहीत. अशाच पद्धतीने काय आहे, या सर्व अवयवांची आवश्यकता आहे. आता मी हे इथं का सांगतोय कारण याचा संबंध पुढे. आणि मराठी व्याकरणामध्ये, मराठी या भाषेच्या अभ्यासामध्ये एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, इथं कुठल्याही टॉपिकला कमी लेखायचं नाही, कोणत्याही घटकाला कमी लेखायचं नाही. कारण का? हे जे काही मराठी व्याकरणामध्ये जे काही घटक आपण अभ्यासणार आहोत हे सर्व घटक एकमेकांसोबत कुठंतरी कनेक्ट झालेले आहेत, कुठंतरी हे जोडले गेलेले आहेत. आणि या प्रत्येक घटकांवरती आयोग काय करतोय? प्रश्न विचारतोय. तुम्हाला आठवत असेल डेमो लेक्चरच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळण्याचे चान्सेस का जास्त आहेत तर त्याचं कारण एकच आहे की लिमिटेड चाकोरीबद्ध जो काही असणारा अभ्यासक्रम आहे त्याच अभ्यासक्रमामध्ये आयोगाला काय करावे लागतात? प्रश्न विचारावे लागतात. आणि म्हणून काय होतं, वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या पद्धतीने आयोग काय करतो? नेहमी प्रयत्नशील असतो की वेगळ्या माध्यमातून वेगळ्या प्रयत्नाने कसे प्रश्न विचारता येतील. परंतु एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जो अभ्यासक्रम आखून दिलाय त्याच्या बाहेर आयोग कधी जात नाही, का नाही जाऊही शकत नाही. येतं लक्षात. सो हे इथं महत्वाचं आहे. आता या व्याख्येचा पुढे तुम्हाला आणखीन एका ठिकाणी मी तुम्हाला दाखवून देईन. एक असा घटक आहे उपघटक या वर्णमालेचाच की तिथं उच्चार स्थाने म्हणून एक घटक आहे.
की ज्या ठिकाणी आपण काय करतो, ही वर्णमालेमधली जी काही आपली वर्ण आहेत किंवा मूळाक्षर आहेत किंवा मूलध्वनी आहेत, या मूलध्वनींचा आपण कशा पद्धतीने उच्चार करतो, कोणत्या अवयवांचा वापर करून उच्चार करतो, ते त्यावरती अवलंबून असणार आहे. म्हणजे प म्हणत असाल तर तुम्ही ओठाचा अधिक वापर करताय, ओष्ठ व्यंजने झाले ते. आलं लक्षात? एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. तर हे अशा पद्धतीने होत जातं. म्हणजे इथं मूलध्वनी अवयवांचा वापर करून असं सांगितलेलं आहे. कुणी? चिपळूणकर यांनी, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी हे सांगितलेलं आहे. सो हे इथं लक्षात म्हणजे इथं लक्षात ठेवणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे महादेव पांडुरंग सबनीस यांनी एक व्याख्या केलेली आहे. भाषेतील शब्दात असणारे मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण होय. आता भाषा म्हणजे काय, हा याच्या अगोदरचा टॉपिक आहे, जो मी मागाशी म्हणालो ना की मराठी भाषेचा इतिहास जो आहे, तिथं भाषा म्हणजे काय त्याची पण व्याख्या केलेली आहे. भाषा म्हणजे काय हो, तर एकमेकांशी संवाद साधण्याचं ते एक प्रभावी माध्यम आहे. एकमेकांच्या भावनांचं देवाणघेवाण करणे, यासाठी ज्या काही गोष्टी आपण योजतो त्याला भाषा असं म्हणतात. मग परत भाषेचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु जी ध्वनीच्या माध्यमातून व्यक्त केली जाते ती भाषा. म्हणजे आपण जे बोलतोय, संवाद साधतोय आपण, या संवादासाठी जे काही मूलभूत ध्वनी आपण वापरतो, योजतो, त्याला यांनी काय म्हणलेलं आहे किंवा त्याचे मूलभूत घटक जे आहेत ते काय आहेत, तर ते वर्ण आहेत. अशी व्याख्या कोणी केली, तर महादेव पांडुरंग सबनीस यांनी केली. म्हणजे बघा, प्रत्येक व्याकरणकार त्याच गोष्टी, तेच मुद्दे वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर मांडताना दिसून येतात आणि प्रत्येकाची मांडण्याची पद्धत ही वेगळी आहे. सो इथं ते समजून घेतलं ना की बरोबर आपल्याला लक्षात राहायला लागतं. माझा एकच उद्देश आहे की पाठांतराचा भाग कमी करा, समजून घेण्यासाठी तुम्ही थोडंसं पुढे राहा. जेवढ्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतील ना, तेवढं आपल्याला त्याचा अधिक फायदा होतो. कारण ज्या गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत त्या विसरण्याचा चान्स हा खूप कमी आहे, पण ज्या गोष्टी आपण रट्टा मारलेल्या आहेत त्या विसरण्याचा चान्स थोडासा जास्त आहे. आता हे असं का म्हणतोय, हे प्रॅक्टिकल आहे, म्हणजे हे तुम्हासाठी लागू आहे, माझ्यासाठीही लागू आहे, सर्वांसाठी लागू आहे. सो आपल्याला काय करायचं, इथं थोडासा दृष्टिकोन बदलायचा आहे आणि हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. त्यानंतर पुढची जी व्याख्या आहे ती म्हणजे अरविंद मंगरुळकर यांची. शब्द ज्या ध्वनीने बनलेले असतात त्या ध्वनीचे अंत्यावयव म्हणजे वर्ण होय. काय म्हणतात त्याचे अंत्यावयव? शब्द ज्या ध्वनीने, तुम्हाला इथं दोनच महत्वाच्या शब्दांची वारंवार पुनरावृत्ती होत असताना दिसून येते. पुनरावृत्ती म्हणजे रिपीटेशन, रिपीट तेच दोन शब्द येताना दिसतात, ते म्हणजे मूलध्वनी, वर्ण, मूलध्वनी आणि वर्ण, हे दोनच दिसत आहेत ना. म्हणजे हा वर्णमालेचा जो काही संबंध खेळ आहे किंवा याची सुरुवात आहे ती या दोन मूल गोष्टींवरतीच अवलंबून आहे. एक आहे मूलध्वनी, दुसरा आहे वर्ण. इथं लक्षात, आणि ते पुढे मी व्यवस्थित तुम्हाला सांगेन. आता इथे यांचं काय म्हणणं आहे ते बघूया. ज्या शब्दात म्हणजे शब्द ज्या ध्वनीने बनलेले असतात त्या ध्वनीचे अंत्यावयव म्हणजे वर्ण होय. आता अंत्यावयव म्हणजे काय ते पहिला समजून घेऊया. अंत्यावयव कसे पाडले जातात, कसं त्यांना वेगळं केलं जातं. राम हा शब्द घेऊया आपण. राम याचे आता अंत्यावयव पाडायचे आहेत. हा ऍक्च्युअली तसा पुढचा भाग आहे, पण आता अंत्यावयव म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हे पाहावं लागेल. राम, आता काय आहे राम? आता रामचं आपण काय करूया, विग्रह करूया, विभाजन करूया या राम या शब्दाचं. कसं करता येतं? र, पाय मोडायचा, याचा पाय मोडलं त्याला आपण हलांत असं म्हणतो. याचा अर्थ काय होतो, तर या र या वर्णामधून, या व्यंजनामधून आपण काय केलेलं आहे, स्वर हा वेगळा केलेला आहे. कोणता स्वर होता यामध्ये, तर यामध्ये होता आ. त्यानंतर अधिक म, म लिहित असताना येतही याचा पाय मोडायचा. आणि त्यानंतर पुढे काय येणार आहे, अ. म म्हणजे काय, यामध्ये अ हा स्वर होता. हे काय झाले, अंत्यावयव.
आता याच्या पलीकडे जाऊ आपण, याचं विभाजन नाही करू शकत. हेच अंतिम आहेत, हेच अंतिम सत्य आहेत. येतं लक्षात? अच आपण विभाजन करू शकतो का? ज्या पद्धतीने रच केलं, मच केलं, कच केलं, तसं या अच करू शकतो का? नाही करू शकत. किंवा म मधून जरी आपण स्वर वेगळा केला तरी त्या जो काही राहिलेला शेवटी जो ध्वनी आहे किंवा वर्ण आहे त्याचं विभाजन करू शकतो का? नाही. तो अंत्य अवयव आहे, अंतिम आहे तो. त्याच्या पलीकडे आता काहीच नाहीये. जर तुम्ही त्याचं विभाजन करण्याचा प्रयत्न कराल तर ध्वनी जो आहे तो काय होऊन जाईल? नष्ट होऊन जाईल. म्हणजे तिथं भाषा असणारच नाही, तिथं वर्ण असणारच नाही, तिथं मूलध्वनी असणारच नाही. येतं लक्षात? तिथं वर्ण नाहीये, तिथं मूलध्वनी नाहीये, तिथं भाषेचा काही संबंधच नाहीये. सो यांचं, अरविंद मंगळूकरांचं म्हणणं काय आहे की जे काही आपले शब्द ज्या ध्वनीने बनलेले असतात त्या ध्वनीचे अंत्यावयव म्हणजे काय? तर ते असतात आपले वर्ण असतात. हे आहेत आपले वर्ण. हेच होते ना आपल्या बाराखडीमध्ये. मगाशी जे आपण वर्णमाला पाहिली त्यामध्ये हेच होते ना. वेगळं काय होतं? इथं अ होता, आ होता, म पण होता आणि र पण होता ना. म्हणजे यांच्याच पासून काय बनलेली? आपली वर्णमाला बनलेली. साधं सिंपल आहे. ओके. आता पुढे मूलध्वनी म्हणजे काय ते पाहूया. आता हा खूप इंटरेस्टिंग आहे. मूलध्वनी म्हणजे काय? सर्वप्रथम मूलध्वनी म्हणजे त्याची व्याख्या ते पाहूया. आता मूल म्हणजे काय? तर मूळ म्हणजे मूळ, संस्कृत भाषेतून आलेला शब्द. मूल म्हणजे मूळ किंवा अधिस्त्रोत. काय असतो तो? अधिस्त्रोत असतो. तर ध्वनी म्हणजे आवाज किंवा ध्वनी होय. मूलध्वनी म्हणजे एखाद्या ध्वनीचा मूळ आवाज किंवा त्या ध्वनीचे मूळ स्वरूप होय. आता एक मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची. मूलध्वनी कुठले असतील? कुठलाही असू शकतो. जो श्राव्य आहे, ज्याचा आवाज होतोय, आवाज ऐकायला येतोय, तुम्ही ऐकू शकता, श्राव्य, म्हणून त्याला श्राव्य असं म्हणलं जातं. ऐकता येतोय तो काय असतो? मूलध्वनी असतो तो. परंतु आता भाषा किंवा आपले वर्ण हे जे आले ते विशिष्ट ध्वनींना ग्रहित धरून बनवलेले वर्ण आहेत. असं काय म्हणतोय बरं मी? थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं ना वाटतं ना? अरे नाही, थोडंसं विमान वरूनच जायला लागलं. पाखरांची चिवचिव ऐकले, चिमण्याची चिवचिव, कावळा ओरडतो, पोपट ओरडतो, कुत्रा भुंकतो, माणूस बोलतो. म्हणजे सजीव जेवढे काही आहे ते प्रत्येक सजीव काय करतोय? संवाद साधतोय, बोलतोय. आणि त्यासाठी तो काय माध्यमाचा वापर करतोय? तर तो तिथं ध्वनीचा वापर करतोय. आणि प्रत्येक सजीवानुसार काय होतं? तर ती भाषा ही बदलत जाते. त्या भाषेचं स्वरूप हे बदलत जातं. आता आपली जी मानव प्राण्याची जी भाषा आहे, जरी आपली मराठी मातृभाषा असली किंवा बोलीभाषा असली, हिंदी भाषिकांची हिंदी असेल, तमिळ भाषिकांची तमिळ असेल, चायनीज लोकांची चायनीज असेल, जपानी लोकांची जापानीज असेल, अरेबियन लोकांची अरेबिक असेल, युरोपियनांची इंग्लिश असेल किंवा फ्रेंच असेल, अशा विविध भाषा आहेत. लाखो भाषा या पृथ्वी तलावरती बोलल्या जातात. या सर्व भाषांमध्ये एक साधर्म्य आहे. आणि जी प्राणी मात्रांची भाषा आहे त्यामध्ये देखील साधर्म्य आहे. ते साधर्म्य म्हणजे काय? मूलध्वनी. ध्वनीच्या शिवाय भाषा बनूच शकत नाही. ध्वनी आहे म्हणून भाषा बनली, ध्वनी आहे म्हणून वर्ण बनले. फक्त फरक काय आहे? मानव प्राणी हा काय आहे? बुद्धिवंत जीव म्हणून ओळखला जातो. आणि या बुद्धिवंत जीवाने काय केलं? तर विशिष्ट ध्वनींची अशी निवड केली. याचं आता उत्तम उदाहरण सांगतो. मी काहीच बोलणार नाही, तुम्हीच फक्त सांगायचं हे काय आहे. काय आहे? मराठीचा मास्तर तुम्ही आणि विचारताय आम्हाला ओ दैक्य, ओ बरोबर आहे ना? अच आहे ते. यस. हे काय आहे? अ आहे. आता हे अ आहे हे तुम्हाला कसं समजलं? किंवा या अ चा उच्चार करत असताना मग मी करो, तुम्ही करा किंवा इतर कुणाला तरी करायला सांगा,
तो या अचा उच्चार करत असताना जो ध्वनीचा उच्चार करेल, जो ध्वनी निर्माण करेल, तो कसा असेल? अ असाच असेल. आता यावेळी तो काय करेल? ई असाच उच्चार करेल. आता यावेळी तो काय करेल? उ असाच उच्चार करेल. आता यावेळी तो काय उच्चार करेल? क असाच उच्चार करेल. आता यावेळी तो काय उच्चार करेल? च हाच उच्चार करेल. म्हणजे काय? विशिष्ट मूलध्वनी आपण काय केले? निवडले. विशिष्ट मूलध्वनी काय केले? निवडले. ध्वनी निवडले, त्यालाच आपण मूलध्वनी म्हणतो. अशा विशिष्ट ध्वनींची आपण काय केली? निवड केली आणि त्यापासून काय केले? तर आपले भाषा बनवली किंवा वर्ण बनवले. वर्णांपासून परत भाषेचा विकास झाला, तो भाग वेगळा. पण हे अशा पद्धतीने काय केले आपण? तर आपले वर्ण बनवले. पण याला गरज काय होती? मूलध्वनींची गरज होती. मूलध्वनी लाखो आहेत. कुत्रा भुंकतोय, भो भो करतोय, मूलध्वनी आहे ना, तो त्याच्या ध्वनीच्या माध्यमातून तो संवाद साधतोय. फक्त काय, त्याच्याकडे ती क्षमता नाहीये, तो लिहू शकत नाही, तो पुस्तक छापू शकत नाही, तो गाणे नाही म्हणू शकत, मर्यादा आहे त्याच्या शेवटी. परंतु मानव प्राण्याने काय केले? विशिष्ट ध्वनींची निवड केली, त्या विशिष्ट ध्वनींना विशिष्ट चिन्ह दिली आणि त्या चिन्हांना वर्ण म्हणून संबोधलं आणि त्या वर्णांपासून काय झाली? आपली भाषा बनली. साधं सिंपल आहे एवढंच. आणि त्या वर्णालाच आपण काय म्हणतो? वर्णमाला म्हणतो. एवढं साधं आहे. मूलध्वनी काय आहे? कुठलाही प्राणी, कोणीही असो, मग तो जो काही उच्चार करतो तो मूलध्वनीच आहे. फक्त काय आहे? विशिष्ट मूलध्वनीपासून विशिष्ट चिन्हाचा, विशिष्ट वर्णाचा जर तुम्हाला बोध होत असेल, तुमच्या डोळ्यासमोर तो चिन्ह उभं राहत असेल, तर त्याला आपण वर्ण म्हणून गृहीत धरतो. उद्या समजा तुम्हाला वाटलं की नाही, माझा एक फेवरेट शब्द आहे, कुठला? ई. नाही, ई आहेच ऑलरेडी, सोडा. काहीतरी असा माझा फेवरेट शब्द आहे आणि त्याला मला काय करायचंय? वर्ण म्हणून मान्यता मिळवून द्यायची आहे. मग त्यासाठी मी काय करेन? तर मला पहिलं हे करावं लागेल, त्या याचा एखादा वर्ण, एखादं चिन्ह, एखादं मला काय करावं लागेल? त्याची प्रतिकृती शोधावी लागेल, प्रतीक शोधावं लागेल मला. स साठी समजा मी असं काहीतरी वेगळं घेऊया. हा येत झालं आपलं, ठीक आहे. असं घेतलं आणि अशा 3 रेषा दिल्या आणि मी याला बनवलं की हा वर्णाचं हा ध्वनी आहे, मूलध्वनी. आणि त्या मूलध्वनीला काय केलंय? मी या प्रतीकाच्या, या चिन्हाच्या रूपामध्ये काय केलंय? बद्ध केलेलं आहे. चा अर्थ काय होतो? तर थांबा. चा अर्थ काय होतो? थांबा. आता भाषा बनते कशी तेही लक्षात घ्या. ज्यावेळी बऱ्याच लोकांनी याला स्वीकारलं, याचा वापर करायला सुरुवात केली, त्यानंतर हा काय होईल? तर समाजमान्य होईल. आणि समाजमान्य झालेली कुठलीही भाषेच्या स्वरूपातली गोष्ट असेल तर ती मग मान्य करावीच लागते. परंतु हे काय केलं तुम्ही? नव्याने एक वर्ण आणला. नव्याने काय केलं तुम्ही? एक वर्ण आणला, त्याला मान्यता मिळाली. कुणाची? पहिला समाजाची म्हणजे तशी नाही, तर तो आपलासा झाला पाहिजे, तो भाषेत रुळला पाहिजे, तो भाषेने ऍक्सेप्ट केला पाहिजे, त्याचा अर्थ असला पाहिजे, त्यापासून काहीतरी बोध होत असला पाहिजे, त्यानंतरच तो येऊ शकतो. तो असा नाही तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही काही घेऊन याल उद्या, असं नाही होणार. ओके. सो मग हे काय झालं? एक तुम्ही मूलध्वनी नवीन घेऊन आलात. परंतु ज्यावेळी भाषेचा विकास व्हायला सुरुवात झाली होती, त्यावेळेपासून आतापर्यंत भाषा ही काय झाली? खूप वेगवेगळ्या पद्धतीने ती बदलत गेली. त्यामध्ये वेगवेगळ्या वर्णांची भर पडत गेली, वेगवेगळे वर्ण त्यामधून निघतही गेले. म्हणजे नव्याने काही नवीन वर्ण भाषेमध्ये समाविष्ट झाले, तर काही वर्ण त्यांचा वापर होत नसल्यामुळे काय झाले? ते कालबाह्य झाले, म्हणून त्यांना काढूनही टाकण्यात आलं. म्हणजे थोडक्यात काही विसर पडला त्या वर्णांचा, किंवा त्या वर्णांपासून तयार होणारे जे काही शब्द आहेत ते शब्दच लुप्त झाले काळाच्या ओघामध्ये. मग अशा वर्णांचं काय झालं? काढून टाकलं अशा वर्णांना. मग आता जी काही वर्णमाला आपण पाहतोय, त्या प्रत्येक वर्णाचा कुठं ना कुठं त्याचा आपण वापर हा करतोच. इथं लक्षात. पण हे काय आहेत? कशापासून बनलेले आहेत? तर मूलध्वनीपासून बनलेले आहेत. मूलध्वनी कुठल्या प्रकारचे घ्यायचे?
तर ज्या मूलध्वनींना काहीतरी अर्थ प्राप्त झालेला आहे, त्या मूलध्वनींच्या माध्यमातून कुठला तरी शब्द तयार झालेला आहे, त्या शब्दांच्या माध्यमातून कुठलं तरी वाक्य तयार झालेलं आहे, या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भावभावना काय करताय तर समोरच्यापर्यंत पोहोचवू शकताय. म्हणजे मूलध्वनी काय आहे? सर्व या वर्णांचा भाषेचा आत्मा आहे. तो काय आहे? आत्मा आहे या भाषेचा. मग हे झाले आपले मूलध्वनी. मग आता वर्ण काय असतात ते पण पाहायचंय आपल्याला. वर्ण कशाला म्हणायचं? वर्ण हा शब्द संस्कृत मुळाचा आहे आणि त्याचा अर्थ रंग किंवा प्रकार किंवा प्रतीक असा होतो. इथं आणखीन एक ऍड करू शकतो आपण वाटलंच तर, ते म्हणजे चिन्ह. पण काही ठिकाणी चिन्ह असाही तुम्हाला तिथं उल्लेख दिसेल. म्हणजे काय? वर्ण हा शब्द संस्कृत आहे, ठीक आहे, असू द्या, पण तो संस्कृत मुळाचा आहे आणि त्याचा अर्थ काय होतो? रंग होतो, प्रकार होतो, प्रतीक असा होतो, किंवा त्यालाच चिन्ह असंही आपण म्हणतो. मूलध्वनीचे लिखित रूप म्हणजे काय तर आपले वर्ण होय. आपले जे काही वर्ण आहेत ते काय आहेत तर त्या मूलध्वनीचं काय आहे तर लिखित रूप आहे किंवा कृत्रिम रूप आहे असंही म्हणलं तरी चालू शकतं. आता आपण जे काही मूलध्वनींचा उच्चार करतोय, म्हणजे मी बोलतोय, तुम्ही बोलताय, तुम्ही ऐकताय, ऐकल्यानंतर काही क्षणांमध्ये काय होतो, तो मूलध्वनी हवेत विरून जातो, ते नष्ट होतात. परंतु ते नष्ट होऊ नये, ते चिरकाल टिकून राहावे म्हणून काय केलं? या प्रतीकांचा आधार घेतला, या चिन्हांचा आधार घेतला, या रंगांचा आधार घेतला आणि त्या माध्यमातून काय केलं? ज्या काही विशिष्ट मूलध्वनींची आपण निवड केली, ते मूलध्वनी काय केले? चिन्हांकित केले. काय केले? चिन्हांकित केले. मी अभ्यास करत आहे. हे विविध प्रकारचे मूलध्वनींचा मी व्यवस्थितरित्या वापर करून काय केलं तर एक वाक्य उच्चारलो, एक वाक्य बोललो मी, पण आता हे हवेत विरून गेलो. मग याला मला काय करायचं? या प्रतीकांच्या माध्यमातून काय करायचं आहे तर ते चिर स्वरूपामध्ये त्याला बदलवायचं आहे. म्हणून मी काय करेन? मी अभ्यास करत आहे. मी अभ्यास करत आहे. आता जे काही माझे मूलध्वनी होते, श्राव्य होते, तुम्ही ऐकत होता, पण ते काय झाले? विरून गेले, हवेमध्ये ते नष्ट झाले. परंतु हे नष्ट होईल का हो? नाही ना. जोपर्यंत मी इथून पुसत नाही, जोपर्यंत मी इथून खोडून काढत नाही, तोपर्यंत काय आहे? हे असंच राहील. याची उत्तम उदाहरणं म्हणजे जे आपण इतिहास आपण पाहतो आता आपला, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल, त्यांनी लिहिलेली काही पत्र असतील, किंवा इतर इतिहासकारांनी, इतर राजांनी जी काही कोरलेली शिलालेख असतील, ताम्रपट असतील, हे काय आहेत? चिरकाल टिकणारे आहेत. ते जोपर्यंत तुम्ही त्याला स्वतःहून नष्ट करत नाही तोपर्यंत ते नष्ट होणार आहेत का? नाही. तोपर्यंत ते चिरकाल टिकतील. म्हणजे त्यांचे जे काही विचार होते, त्यांना जे काही बोलायचं होतं, जो पुढच्या येणाऱ्या पिढ्यांशी संवाद साधायचा होता, तो त्यांनी काय केला? या वर्णांच्या माध्यमातून, या प्रतीकांच्या माध्यमातून, या चिन्हांच्या माध्यमातून काय केला तर असा हा कोरून ठेवला. त्यामध्ये काय आहे? मूलध्वनीच आहे. परंतु ते मूलध्वनी आपल्यापर्यंत का पोहोचू शकतात? छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही राजमुद्रा आहे, त्या राजमुद्रेवरती जे काही कोरलेलं आहे, जी काही अक्षरं आहेत, ते अक्षर ज्यावेळी आपण वाचतो तर त्या मूलध्वनींचा उच्चार करतो आपण. पण ते मूलध्वनी विरले ना, महाराजांनी त्यावेळी ते बोलले असतील महाराज, त्या क्षणाला काही क्षणामध्येच ते काय झाले? हवेत विरून गेले. परंतु जे काही बोललेले विचार आहेत त्यांचे, ते जे काही मूलध्वनी आहेत ते चिन्हांकित केले इथं, आणि ते काय झाले? चिरकाल टिकले. म्हणजे एक पद्धत आहे. आपण म्हणतो ना, आता एक साधं उदाहरण सांगतो मी नेहमी. आईन्स्टाईनने ग्रॅव्हिटीचा शोध लावला, मग त्यानंतर त्याने बरेच कॅल्क्युलेशन, बरेच अशा गोष्टी काही काही केल्या. पण एक इमॅजिन करा की समजा त्यावेळी जर ही लिहिण्याची कलाच अवगत नसती, किंवा भाषा ही कला अशा चिन्हाने
आपण चिरकालापर्यंत टिकवून ठेवू शकतो, हे जर अवगत नसतं तर काय झालं असतं बरं? ते न्यूटनने जे काही कॅल्क्युलेशन्स करून ठेवलेली आहे ती कॅल्क्युलेशन आता आपल्यापर्यंत पोहोचू शकली असती का? नाही ना. ज्यावेळी न्यूटनचं निधन झालं त्याच्यासोबतच ते कॅल्क्युलेशन निघून गेले. जो काही त्याने ग्रॅव्हिटीचा शोध लावला, जे काही त्याने नियम सांगितले, न्यूटनचा पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, जे आपण म्हणतो, हे नियम आज आता आपल्या म्हणजे प्रत्येक दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला ते उपयोगी पडतात, ते आपल्याला समोर दिसतात. पण जर न्यूटनला इंग्लिश भाषेचे जे काही मूलध्वनी आहेत, इंग्लिशचे वर्ण जे आहेत, हेच जर अवगत नसते, हेच जर माहिती नसतं किंवा ती भाषाच त्यावेळी नसती, तर ते आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू शकले असते का? नाही. म्हणजेच काय, जो इतिहास, ज्या इतिहासामध्ये सर्व घडलेल्या घटना आता आपल्यापर्यंत काय पोहोचतात, तर या वर्णांच्या माध्यमातून पोहोचतात. वर्णाच्या माध्यमातून कशा पोहोचतात, तर वर्ण विशिष्ट ध्वनीला विशिष्ट वर्णाने काय केलेलं आहे, बद्ध केलेलं आहे, त्याला संरक्षित केलेलं आहे, म्हणून ते आतापर्यंत आपल्यापर्यंत काय आले, पोहोचत आलेले. सो साधा सिंपल फरक, मूलध्वनी आणि वर्ण. मूलध्वनी म्हणजे काय, जे मूळचे ध्वनी आहेत ते, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ध्वनी असू शकतात. परंतु वर्ण हे काय आहेत, तर विशिष्ट मूलध्वनींना चिन्हांकित केलेले किंवा विशिष्ट मूलध्वनींना दिलेली प्रतीक किंवा चिन्ह, ही जे आहेत त्यांना काय म्हणायचं, वर्ण म्हणायचं. मग हे एक आहे का वर्ण? नाही, खूप आहेत ना, 52 वर्ण आहेत. पाहिलं ना आपण, 52 वर्णांपासून काय झाली, आपली वर्णमाला बनलेली आहे. हे वेगवेगळे ध्वनी आहेत. या ध्वनींचं परत काय केलेलं आहे, तर वेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. मग ते वर्गीकरण पण आपल्याला अभ्यासायचं आहे आणि त्यावरती देखील काय करतो, आयोग प्रश्न विचारतो. म्हणजे पहिला फरक क्लिअर होणं गरजेचं होतं, मूलध्वनी म्हणजे काय आणि वर्ण म्हणजे काय. मग त्या वर्णांपासून मूलध्वनी, मग वर्ण, आणि वर्णांपासून बनली ती वर्णमाला, वर्णमालेपासून बनले ते शब्द, शब्दांपासून बनले ते वाक्य, आणि वाक्यापासून पुढे मग शब्दांच्या जाती. हे असं तसं हे वाढत वाढत पुढे पुढे जात राहणारच आहे. ओके, आलं इथपर्यंत लक्षात? त्यानंतर जाऊया पुढे. आता सर्वसाधारणपणे जी काही आपण चर्चा केली ती काही मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यासूया की मूलध्वनी म्हणजे काय आणि वर्ण म्हणजे काय. तर मूलध्वनी काय असतात, तर अमूर्त असतात. अमूर्त म्हणजे काय, त्यांना कुठलं स्वरूप आहे का नाहीये. मी म्हणालो, आता आपण बद्ध केलेला आहे, पण मी म्हणालो की नाही आहे ना, पण ध्वनी आहे ना, तो अमूर्त आहे, पण तो दिसतोय का तुम्हाला? नाही दिसत. परंतु वर्ण हे काय, तर मूर्त स्वरूपाचे आहेत. मग कुठलाही वर्ण घ्या तुम्ही, क म्हणालात तुम्हाला इथं क दिसतोय, ब म्हणालात तुम्हाला इथं ब दिसतोय, ड म्हणालात तुम्हाला इथं ड दिसतोय, दिसतोय ना. कुठलाही तुम्ही वर्ण घ्या तुम्हाला तो दिसेल. कारण का, त्याला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे आपण. आणि कशाच्या माध्यमातून, तर त्या चिन्हांच्या माध्यमातून किंवा त्या प्रतीकांच्या माध्यमातून काय केलं आपण, त्याला मूर्त स्वरूप असं प्राप्त करून दिलेलं आहे. मूलध्वनी हे कसे आहेत, तर श्राव्य आहेत. म्हणजेच काय, ते आपल्याला ऐकायला येतात, आपण ते ऐकू शकतो, ऐकतो ना आपण. मी जे बोलतोय हे मूलध्वनी आहेत, ते तुमच्यापर्यंत पोहोचतात, तुम्ही कानात हेडफोन लावून ऐकताय, बरोबर ना. तर ते कसे आहेत, श्राव्य आहेत. पण वर्ण ही काय आहेत, त्याची प्रतीके आहेत. म्हणजे मी जर आता 2 मिनिटासाठी स्तब्ध शांत राहिलो, काहीही एक शब्दही न बोलता मी गप्प गुमाना बसलो असं, आणि फक्त मी बोर्ड दाखवलं, ही प्रतीके आहेत, तुमच्यापर्यंत ती पोहोचतायत, तुम्हाला त्याचा अर्थ समजतोय, तुम्ही वाचताय, अर्थ समजतोय. म्हणजे काय, तर मूलध्वनी तुमच्या मनामध्ये उत्पन्न होत आहेत. आलं लक्षात? मूलध्वनीचं उत्पन्न करणारं साधन काय, तर ही प्रतीके, वर्ण हेच आहे, याच्यापेक्षा वेगळं असं काहीच नाहीये. हे कसे आहेत, जिवंत व प्रवाही असतात. कोण, मूलध्वनी, हो जिवंत आहेत, प्रवाही आहेत, कधीही तुम्ही उच्चार करू शकता, आणि हे पिढ्यानपिढ्या हे असंच चालत आलेलं आहे. म्हणून ते कसे आहेत, प्रवाही आहेत. यांचा प्रवाह कधीही थांबणार नाही. भले त्यामध्ये थोडाफार बदल होईल, परंतु हे कायमस्वरूपी आहेत, तसे असेच राहतील. आणि वर्ण हे काय आहेत, तर कृत्रिम आहेत, आणि हे स्थिर असतात, नाही बदलू शकत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही राजमुद्रा त्यावेळी बनवली ती स्थिर आहे ना, तशीच आहे ना. त्या राजमुद्रेनं तिचा अर्थ बदलला, ध्वनी बदलला, काही बदललं का? नाही बदलला. म्हणजेच काय, ते स्थिर आहेत, ते नाही बदलू शकत. तुम्ही आज एक वाक्य दगडावरती कोरून कुठेतरी तो दगड पुरून टाका, आणि येणाऱ्या हजारो वर्षानंतर तो दगड कोणाला मिळाला
तर तो त्या दगडावरती लिहिलेलं वाचेल की मी PSI आहे. तोही त्यावेळी असंच म्हणेल मी PSI आहे. असं कोणीतरी एका XYZ नावाच्या व्यक्तीने हे लिहून ठेवलेलं आहे. पण हे कसे स्थिर आहेत, प्रतीके आहेत, स्थिर आहेत. हजारो नाही लाखो करोडो वर्षाने जरी तू वाचलं तरी तेच अर्थ असेल, तेच ध्वनी बाहेर पडतील. ओके, तर या मूल ध्वनींनाच काय केलं आपण, कृत्रिम स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि या कृत्रिम स्वरूपामुळे काय झालं तर हे स्थिर झाले. हा साधा सिंपल फरक मूलध्वनी आणि वर्ण या दोघांमध्ये असणारा. ओके, आता जे काही मी एवढा वेळ बडबड केलो तर थोडंसं आपण स्टेटमेंट मधून पाहूया, म्हणजे तुमच्याही लक्षात राहायला ती थोडीशी मदत होते. ओके, ध्वनीपासून वर्ण बनतात आणि वर्णांपासून काय बनते, वर्णमाला बनते. म्हणजे जे मी सांगत होतो तेच इथं आलं. आता दोन पद्धतीने अभ्यास केला जातो. पहिला समजून घेणं आणि त्यानंतर मग त्याचे स्टेटमेंट किंवा विधानं वाचून लक्षात ठेवणं. समजलेलं तर आहे, तेच विधानात्मक स्वरूपामध्ये थोडंसं लक्षात घ्यायचं. काय, ध्वनीपासून वर्ण बनतात आणि वर्णांपासून काय बनते तर वर्णमाला बनते. मूलध्वनीचे लिखित रूप म्हणजे काय तर वर्ण होय. तेच आहे ना, यापेक्षा वेगळं काय असणार आहे. मूलध्वनींना ज्या प्रतीकांनी चिन्हांकित केले जाते त्यास काय म्हणलं जातं तर वर्ण असं म्हणलं जातं. मूलध्वनींना ज्या प्रतीकांनी, ज्या चिन्हांनी चिन्हांकित केलेलं आहे त्याला काय म्हणायचं, वर्ण असं म्हणायचं. ज्या ध्वनींचे अधिक विभाजन करता येत नाही अशा ध्वनींना काय म्हणायचं तर मूलध्वनी म्हणायचं. म्हणजे ज्या अंत्यावयवाची व्याख्या केली होती ती व्याख्या आठवा. काय पाहिलं होतं आपण, राम, र, अ, र, आ, म, अ. याच्या पलीकडे आपण त्याचा विभाजन करू शकतो का, नाही. तर ते काय आहेत, अंत्यावयव आहेत. तर तेच काय असणार आहेत, मूलध्वनी असणार आहेत आपल्यासाठी. मूलध्वनी वर्ण. स्टेटमेंट वरती प्रश्न विचारतो आयोग, खूप वेळा विचारलेला आहे. आणि इथे एक लक्षात ठेवायचं, असतो, नसतो, करतो, बसतो. करतो बसतो समज नाही, पण नियम खूप तरी असे चालतात की असते, नसते, नसते, असते. अख्खं वाक्य वाचतो आपण, शेवटी काय करतो आयोग, असतोच्या ठिकाणी नसतो करतो, नसतोच्या ठिकाणी असतो करतो. आणि म्हणून आपण काय करतो, फसतो. हा प्रॉब्लेम होतो. सो म्हणून जो काही प्रश्न आपण वाचतोय तो शेवटपर्यंत वाचून घेणं आणि समजून घेणं तेवढंच महत्वाचं असतं. ओके, त्यानंतर पुढे ध्वनी हे भाषेतील काय आहेत तर मूलभूत घटक आहेत. आता हे सगळं एक्सप्लेन केलं होतं ऑलरेडी मी तुम्हाला. फक्त काय आता विधानात्मक स्वरूपात तुमच्याकडे हे असावं हाच उद्देश आहे म्हणून घेतलेला आहे, नाहीतर बाकी सर्व एक्सप्लेन केलेलं होतंच. तेच गोष्टी आहेत, तुम्हाला लक्षात घ्या. ध्वनी हे भाषेतील काय आहेत, मूलभूत घटक आहेत. ध्वनी नसेल तर भाषा काहीच महत्व, म्हणजे भाषेचं अस्तित्वच नाही. महत्वाचं नाहीच नाही, असं भाषेचं अस्तित्वच नाहीये. मग महत्व तर प्राप्त होणं पुढचा भाग. पण मूलध्वनी असेल तरच ती भाषा काय असते, अस्तित्वात असू शकते. म्हणजेच काय तर ध्वनी हे भाषेतील काय असतात, मूलभूत घटक असतात. आणि मराठी भाषेतील ध्वनी हे संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश या पद्धतीने बदलत आलेले आहेत. आता इथे एक आणखी नवीन मुद्दा ऍड झाला. कसे आले हे, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश. आता एक लक्षात घ्या, इथे एक प्रश्न आला होता, आयोगाने प्रश्न विचारला होता, स्टेटमेंट वजा होतं. मग अशी मी जी लेक्चरला सुरुवातच केली की मराठी भाषेचं व्याकरण आज आपण पाहणार आहोत, त्याची सुरुवात करणार आहोत. आणि त्यावेळेस मी म्हणालो होतं की मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असणं गरजेचं आहे. तर असा स्टेटमेंट वजा प्रश्न होता. त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट असं होतं की मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असावा का, असला पाहिजे. आता तुम्ही सांगा, असला पाहिजे की नसला पाहिजे. त्यानंतर आणखीन एक दोन स्टेटमेंट होते आणि त्यामध्ये एक स्टेटमेंट होतं की मराठी भाषेची जननी म्हणून हिंदी भाषेला ओळखलं जातं. पहिलं स्टेटमेंट. एक वेगळा प्रश्न. त्यानंतर परत एका वेगळ्या परीक्षेमध्ये असा प्रश्न आला होता की संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी आहे. काय म्हणतो मी, संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी आहे असं किती लोकांना वाटतं? बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज आहे की नाही, संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी आहे. परंतु एक लक्षात घ्या मित्रांनो, स्ट्रिक्टली लक्षात ठेवायचं, आता आजपर्यंत ठामपणे कुणीही प्रतिपादन केलेलं नाहीये की मराठी भाषेची जननी ही संस्कृत भाषा आहे. हिंदी तर खूप लांबची गोष्ट आहे.
हिंदी तर ही खूप लांबची गोष्ट आहे, दूरची गोष्ट आहे. येतं लक्षात. मग इथं हे जे काही अपभ्रंशाबद्दल बोललं गेले आहे त्या बोलण्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर तो फक्त वर्णांशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? वर्णांशी संबंधित आहे. वर्ण जे आपण वर्णमाला स्वीकारली ती कुठून स्वीकारली तर ती आपण स्वीकारली आहे संस्कृत पासून. कुठून? संस्कृत जी भाषा आहे त्या संस्कृत भाषेची जी काही वर्णमाला आहे ती आपण स्वीकारलेली आहे. जे पण ध्वनी आहेत ते काय आहेत तर प्राकृतचे आहेत. प्राकृत जी संत ज्ञानेश्वर महाराजांची प्राकृत होती. माहिती आहे ना, तो वादच तिथून सुरू झाला होता. काय वाद सुरू झाला होता? त्या काळी अशी प्रथा होती किंवा असे रीतिरिवाज होते की संस्कृत ही काय आहे तर वेदांची भाषा आहे. संस्कृत ही काय आहे तर एका विशिष्ट जात समूहाची भाषा आहे. आणि त्याच्यानंतर जे काही जे खालच्या स्तरावरचे जात समूह आहेत त्यांना ती भाषा वाचण्याचा त्याचं अध्ययन करण्याचं देखील काय होतं बंधन होतं. मग त्याचं अध्ययन करू शकत होते, अध्ययनच नाही तर मग वाचण्याचा प्रश्नच नाहीये. परंतु त्याच काळामध्ये प्राकृत ही भाषा काय होती तर या बहुजनांची भाषा होती. ती जो काही बहुजन समुदाय होता त्या बहुजन समुदायाची प्राकृत ही भाषा होती. आणि त्या प्राकृत भाषेचा अभ्यासही केला जायचा आणि अध्ययनही केलं जायचं. आणि जी काही गीता होती, गीता भगवद्गीता जी आहे ती गीता जी होती ती काय होती संस्कृत भाषेमध्ये होती. संस्कृत श्लोक होते ते. आणि त्याच संस्कृत भाषेमध्ये असणाऱ्या गीतेवरती टीका केली. टीका करणे म्हणजे काय त्याचं भाषांतर केलं. कुणी? संत ज्ञानेश्वर महाराजांनी. ती कुठली भाषा तर ती प्राकृत होती. म्हणजे काय ती बहुजनांची भाषा होती. परंतु दोन्हीमध्ये परत एक साधर्म्य होतं ते म्हणजे वर्ण. जे संस्कृत भाषेचे वर्ण आहेत तेच वर्ण काय आहे तर प्राकृतमध्येही आपल्याला दिसून येतात. आणि तेच वर्ण आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्येही दिसून येतात. आणि तेच वर्ण आपल्याला आपल्या मोडी लिपीमध्येही दिसून येतात. इथं लक्षात. म्हणून इथं काय म्हणलेलं आहे हे संस्कृत प्राकृत अपभ्रंश असा हा झालेला बदल आहे तो. आता भाषा कुठली म्हणायची तो भाग वेगळा. भाषा कुठली म्हणायची तो भाग वेगळा. त्या भानगडीत पडायचंच नाही आपण. कारण का मूळ उत्पत्तीच माहिती नाही, आणखीन कुठं सांगता येत नाही. आता जो काही आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी काही नियम व अटींची पूर्तता करावी लागते. त्या नियम व अटींमध्ये पहिली अट अशी आहे की ती भाषा स्वयंभू असावी. काय म्हणतोय मी? ती भाषा स्वयंभू असावी. म्हणजेच काय त्या भाषेची उत्पत्ती इतर कुठल्याही भाषेपासून झालेली नसावी. हा त्याचा पहिला नियम आहे. आणि जर मग आपण असं म्हणायला लागलो की संस्कृत भाषेपासून मराठी भाषेची जर उत्पत्ती होतीये तर मग पहिल्याच नियमामध्ये आपण अडकून आपल्या मराठी भाषेचा अभिजात भाषेचा जो काही दर्जा आहे तो आपण गमावून बसू. येतं लक्षात. म्हणून कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं की मराठी भाषेची जननी कुणीच नाही. मराठी भाषा ही संस्कृत म्हणजे स्वयंभू आहे. कशी आहे? स्वयंभू आहे. मराठी भाषेला 1,500-2,000 वर्षापूर्वीचा काय आहे इतिहास आहे. येतं लक्षात. 1,500-2,000 वर्षापूर्वींचा इतिहास आहे. फक्त साधर्म्य काय आहे तर वर्णांच्या बाबतीमध्ये आहे. आणि वर्ण काय केलेले आहेत तर आपण संस्कृत भाषेमधून घेतलेले आहेत. वर्ण हे काय केलेले आहेत संस्कृत भाषेपासून घेतलेले आहेत. इतिहासामध्ये खोल जायचे आपले लेक्चर आहेत, 2 लेक्चर आहेत, त्यामध्ये सांगणार आहे हे महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती पण कुठून झाली. महारठी महारठी मराठी मराठी असं असं होत आलेलं आहे ते. ओके. सो हे अशा पद्धतीने काय झालेलं आहे या भाषा ही आपली बदलत आलेली. सो हे आयोग अशाही पद्धतीने जातं. कधी कधी असेही प्रश्न विचारू शकतो. आता संस्कृतवरती झालाय, हिंदीवरती झालेला आहे, उद्या प्राकृतला म्हणेल. पण प्राकृतसाठीही नाहीये. काही काय म्हणतो आपण त्याला अशी एक म्हणजे हे म्हणूया आपण त्याला बाहेर चर्चा होते. आता ऐकायला ते चांगली वाटते, गोड वाटते. आता काय म्हणलं जातं तेही तुम्हाला सांगतो की संस्कृत प्राकृत
आणि मग आली आपली मराठी. हे खरं नाही आहे, पण जस्ट माहिती असावं म्हणून एक सांगणार. संस्कृत मध्ये आजी कोण आहे? आजी. या आजीची कोण? ही मुलगी. कोण? प्राकृत. आणि हिची मुलगी कोण? मराठी. म्हणजे ही मराठीची ऍक्च्युली काय आहे? आई. मुलगी म्हणता येत ना, आई म्हणू आपण हिला. पण हा धादांत खोटेपणा आहे. हा काय म्हणतो मी? धादांत खोटेपणा आहे. मान्यच नाही करायचं आपण. का मान्य नाही करायचं? पुरावाच नाहीये कुठं, कोणीच सांगत नाही. आजपर्यंत आपलं भाषा संचालनालय जे आहे, जे मराठी भाषेचे नियम वगैरे जे काही मराठी भाषा जी प्रमाण भाषा आहे आपली मराठी भाषा, त्याच्या संदर्भामध्ये नियम बनवणं, कुठल्या शब्दांचा किंवा वर्णांचा समावेश करणं, कुठले वर्ण वर्णमालेतून वगळणं, अशा बऱ्याच गोष्टींवरती ते काम करत असतात. तर त्यांनीही अजूनपर्यंत सांगितलेलं नाही की नाही हे असंच आहे आणि असं नाहीच आहे. पण ऐकायला बरं वाटतं ना. संस्कृत म्हणजे आजी, प्राकृत म्हणजे आई आणि मराठी म्हणजे काय? मुलगी. पण असं काहीच नाहीये. उद्या प्रश्न येईल, प्राकृत पासून मराठी बनली का? नाही. काही ठिकाणी संदर्भ दिला असेल असा, प्राकृत मग मराठी. बदल आहे, कुठेतरी काहीतरी जाणवतोय, हे लक्षात ठेवा. त्यामुळे याचं उत्तर नाहीच. आणि आता तर अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणजे कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला जर हे असं आढळलं तर काय करायचं? पेन घ्यायचं, ते वाक्य खोडायचं. का? जर तुम्ही ते वाक्य ठेवलं तसं तर उद्या केंद्रीय समिती येऊन म्हणाल, अरे हे तर सांगितले प्राकृत भाषेपासून उत्पत्ती आहे. असं नाहीये. ओके. सो बदलत राहायचं, अपडेट, नेहमी अपडेट राहायचं. ओके. त्यानंतर पुढचा मुद्दा. आता पारंपरिक वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहेत. वर्णमाला 2 प्रकारची. किती वर्ण आहेत? 48 वर्णांचा समावेश होतो. आणि आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्णांचा समावेश होतो. आता हे पारंपरिक आणि आधुनिक काय भानगड आहे लक्षात घ्या. आधुनिक कडे पहिला जाऊया. आता 10 नोव्हेंबर 2022 डेट लक्षात घ्या. 10 नोव्हेंबर 2022 या तारखेला मराठी भाषा संचालनालयाचा एक अधिनियम येतो आणि त्यामध्ये असं सांगितलं जातं की या तारखेपासून मराठी भाषेमध्ये वर्णांची संख्या किती असणार आहे? 52. किती असणार आहे? 52 एवढी संख्या असणार आहे. ओके. 52 कसे झाले तेही सांगतो. त्यानंतर हे झाले पारंपरिक 48. पारंपरिक 48. त्यानंतर 50. कन्फ्युजन होते ना, काय राव हे काय कन्फ्युजन करायला लागलंय. आता काय लक्षात ठेवायचं ते सांगा. आता लक्षात हेच ठेवायचं, पण ते स्टेप बाय स्टेप पण माहिती असणं गरजेचं असतं ना. आता वर्णमालेच्या या संख्येवरती प्रश्न 2 प्रकार येऊ शकतो. कसे 2 प्रकार? पहिला प्रकार असेल तो म्हणजे पारंपरिक वर्णमाला. पारंपरिक या शब्दाचा उच्चार झाला, उल्लेख झाला तर ते 48 हे लक्षात ठेवायचं. आधुनिक वर्णमालेचा जर उच्चार झाला तर ते 52 असं लक्षात ठेवायचं. आणि फक्त वर्णमालेमध्ये असणाऱ्या वर्णांची संख्या असा जर उल्लेख झाला तरीही 52 हेच लक्षात ठेवायचं. 48 कधी? फक्त पारंपरिकलाच. कारण फक्त वर्णमालेमध्ये असणाऱ्या वर्णांची संख्या किती म्हणल्यानंतर गृहीत धरायचं की 2022च्या अधिनियमापासून पुढचंच विचारतंय हे, पाठीमागे जात नाही. पाठीमागे जायचं असेल तर मग त्याला पारंपरिक या शब्दाचा उल्लेख करावाच लागेल, तरच मग पाठीमागचा विचार करायचा. क्लिअर? आता इथं 50चं काय झालं ते सांगतो. आता इथं वाद होता. हा वाद होता म्हणून हे काम करावं लागलं, नाही तर मग परत तोच वाद झाला असता 50 की 52. 6 नोव्हेंबर 2009, ठीक आहे 2009च घ्या. 2009 ला शासनाने एक अधिनियम काढला, GR काढला आपल्या भाषेमध्ये.
आणि या GR काढून काय सांगितलं, ही पारंपरिक वर्णमाला जी आहे ना, या पारंपरिक वर्णमालेमध्ये ऍ आणि अ, कोण ऍ आणि अ हे दोन काय केले, स्वर ऍड केले. हे दोन स्वर काय केले, ऍड केले. यांना काय केलं, वर्णमालेमध्ये यांचा समावेश केला. कुठल्या कॅटेगरीत केला, तर स्वरांच्या कॅटेगरीमध्ये केला. म्हणून काय झालं, हे 48चे 50 झाले. मग संभ्रम होता कशासाठी, 52 का झाले, तर 52 झाले या क्ष आणि ज्ञ यांच्यामुळे. ते अधिनियम जर आपण काढून पाहिले तर तिथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की तिथं काय झालेलं आहे, शासनाने काय केलं, वर्णमालेचा एक चार्ट दिला कधी 2009 ला. त्यामध्ये असं सांगितलं, हे स्वर असतील, हे स्वरादी असतील, ही व्यंजन असतील, आणि त्याच्याच खाली दिलं की हे काय असतील, विशेष संयुक्त व्यंजन असतील. पण वरती कुठंही संख्येचा उल्लेख केलेला नाहीये. मग परत तेच जसं दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी काय केलं होतं की वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञचा समावेश केला नव्हता का, तर ते विशेष संयुक्त व्यंजन आहेत, जोड अक्षर आहेत, असं त्यांनी त्यासाठी आपलं मत मांडलं होतं. परंतु इथं काय झालं, असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाहीये. पण इथं उल्लेख एकच होता, तो म्हणजे काय, ऍ आणि अ ह्या दोन इंग्रजी स्वरांचा काय केला, तर मराठी स्वरांमध्ये समावेश केला, किंवा मराठी वर्णमालेमधले जे काही स्वर आहेत त्यामध्ये हा समावेश केला. आता हा का केला, कशामुळे केला, तर पुढे पाहायचं आपण. फक्त आता संख्येचा इथं वाद चाललाय. मग हे गोंधळ उडाला. बऱ्याच लोकांनी मागणी केली की आम्हाला एकदाच काय ते क्लिअर सांगा, आम्ही वर्णमाला ही 50 वर्णांची समजायची की 52 वर्णांची समजायची. मग त्यानंतर समितीने शिफारसी केल्या, अभ्यास केला, सर्वांची मतं जाणून घेतली, या सर्वांच्या मतांचा, अभ्यासांचा शेवटी एक निष्कर्ष काढला. आणि मग त्यांनी काय केलं, हे एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगितलं, वर्ण मराठीचे वर्ण आणि कंसात 52 असा आकडाही देऊन टाकला. म्हणजेच काय, जी काही विशेष संयुक्त व्यंजने होती यांचा समावेश करून ही आधुनिक वर्णमाला जी आहे ती काय झाली, 52 वर्णांची गृहीत धरली गेली. किती, 52 वर्णांची ही गृहीत धरली गेली ही वर्णमाला. समजलं. त्यानंतर श व ज्ञ ही व्यंजने सबनीस यांनी काय केली होती, तर मराठीमध्ये आणली होती. आता काय होतं माहितीये का, म्हणजे ऑलरेडी नव्हती का, सबनीस तर आताचे 1960च्या दरम्यानचे व्याकरणकार होते. पण यांचा संबंध म्हणजे अक्षरशः दादोबा पांडुरंग तर्खडकर कधी 1860 पासून ते तिथं आहे, सॉरी 36 पासून, 60 नाही 36 पासून, म्हणजे ह्या व्याकरणाच्या अभ्यासामध्ये किंवा भाषेच्या अभ्यासामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. मग यांना असं का म्हणलं गेलं की यांनी आणली म्हणजे यांनी काय केलं, तर त्यांना वर्ण म्हणून गृहीत धरायला सुरुवात केली. ते पहिल्यापासूनच होते इथं, म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकरांच्या काळापासून ते आतापर्यंत होतेच, पण त्यांना वर्ण म्हणून ग्राह्य धरलं जात नव्हतं. परंतु सबनीस यांनी काय केलं, तर त्यांना वर्ण म्हणून ग्राह्य धरायला सुरुवात केली. म्हणून ते श्रेय कुणाला दिलं, तर सबनीस यांनाच दिलं, कारण त्यांनीच ती सुरुवात केली होती. येतं लक्षात. त्यामुळे श्रेय कुणाला, तर यांना. त्यामुळे याच्यावरती जर प्रश्न आला की कधी केलं, तर 10 नोव्हेंबर 2022 ला. पण यांना आणलं कुणी वर्णमालेत, तर सबनीस यांनी आणलं. क्षवज्ञ यांना सबनीस यांनी काय केलं, मराठी भाषेमध्ये आणलं किंवा त्या वर्णमालेमध्ये आणलं, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. ओके. आता या वर्णांचं वर्गीकरण आतापर्यंत फक्त पालपूद होतं. एक लक्षात ठेवा, आतापर्यंत काय होतं, पालपूद होतं. प्रयत्न हाच आहे, सर्व गोष्टी समजून घ्याव्या, समजल्या पाहिजेत. वरवर नुसतं आलंय, वाक्य वाचून दाखवलंय, पुढे गेलोय, हा समजलं का म्हणलंय तुम्ही, मुंडी डोलवली, परत काय झालं इकडून तिकडे, ते माहितीये ना म्हणे. आणि आणखी एक लक्षात घ्या, सहज बोलत बोलत ते मला एक सवय आहे खूप, पण सवयीचा खूप फायदा होतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपला फायदा झालेला आहे आणि अपेक्षा आहे तुम्हालाही तसाच फायदा होईल.
की मला सहज बोलत असताना बऱ्याच म्हणीमध्येच टोमण्याच्या स्वरूपामध्ये मारायची सवय असते, पण ते म्हणीच्या माध्यमातून मी करतो. जसं मी आता म्हणणार आहे की नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, म्हणजे काय, मी सांगतोय तुम्ही ऐकताय आणि ऐकून परत सोडून देताय, म्हणजे त्याचं काय, समजलं नाही समजलं त्या नंतरचा भाग, पण ऐकलं आणि या कानातून निघून गेलं, असं नको व्हायला. तर ते समजून घ्या आणि एकदा समजलं की ते परफेक्ट लक्षात राहतं. त्यासाठी परत वेगळं असं काही करायची आवश्यकता भासत नाही. ओके, नाहीतर मग असं पण नको व्हायला की पुढचं पाठ मागचं सपाट, पुढे चाललोय अभ्यास करत, कॉन्फिडन्स येतोय, पण मागं वळून पाहिलं की काहीच लक्षात राहत नाहीये, काहीच दिसत नाहीये, असंही व्हायला नकोय. ओके, तर आता वर्णांचं वर्गीकरण पाहूया. वर्ण, आता या वर्णांचं वर्गीकरण 2 प्रकारे केलं जातं. यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे स्वरूपानुसार आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे उच्चारानुसार. पहिलं स्वरूपानुसार असणारं वर्गीकरण आणि दुसरं असणार आहे उच्चारानुसार वर्गीकरण. आता याच्यामध्ये परत 2 भागामध्ये याला विभागलं जातं. पहिला स्वरांचं वर्गीकरण अभ्यासायचं आणि नंतर व्यंजनांचं वर्गीकरण अभ्यासायचं. अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला ते काय करता येतं, अभ्यासता येतं आणि आपण त्याच अनुसार जाणार आहोत. पहिलं पाहूया स्वरूपानुसार असणारं वर्गीकरण. आता हे स्वरूपानुसार वर्गीकरण कसं असतं ते तुम्हाला इथं लक्षात येईल. हे आहे स्वरूपानुसार असणारं वर्गीकरण. तुम्ही म्हणाल कुठं दिसतंय स्वरूपानुसार वर्गीकरण? दिसतं, दाखवतो. हे स्वरूपानुसार असणारं वर्गीकरण हे काय आहेत आपले, तर हे आहेत स्वर. काय आहेत हे? स्वर. या स्वरांनाच संस्कृत भाषेमध्ये अच असं देखील म्हटलं जातं. अच, अचू नाहीये, तो च चा पाय मोडलेला आहे, तेही लक्षात घ्या. हे काय आहेत तर स्वर आहेत. त्यानंतर आता हे आणि आहा, आपण काय म्हणतो आणि आहा, पण त्याचं नाहीये. एक जो आहे तो आहे शिरोबिंदू आणि एक जो आहे तो म्हणजे विसर्ग. आता थोडस आधुनिक पद्धतीने शिकायचं आपण. एक काय आहे शिरोबिंदू आहे, एक काय आहे विसर्ग आहे आणि यांना काय म्हणतात तर स्वरादी. हे काय आहेत स्वरादी. आणि हा जो काही एक गट आहे, हा पूर्ण गट, हा गट कुठला आहे तर हा आहे व्यंजनांचा गट. ही काय आहेत व्यंजन आहेत आपली. म्हणजे स्वरूपानुसार जर विचार केला तर 3 गट पडले जातात. पहिला काय आहे तर स्वरांचा एक गट, दुसरा आहे स्वरादीचा गट आणि तिसरा आहे व्यंजनांचा गट. आता व्यंजनामध्ये क्ष आणि ञ ग्राह्य धरायचं का? यस, धरायचं. कारण व्यंजनांची संख्या सांगताना आपण किती सांगतोय? 36 सांगतोय. पण ज्यावेळी आणखीन स्पेसिफिक वर्गीकरणामध्ये आपण जाऊया त्यावेळी मग यांना काय म्हणायचं आपण? विशेष संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने कधी? ज्यावेळी आणखीन खोलात जाऊ, आणखीन डिटेलमध्ये आपण जाऊन याचा अभ्यास करू त्यावेळी. तोपर्यंत यांना काय लक्षात ठेवायचं? व्यंजन म्हणूनच लक्षात ठेवायचं. ओके, तर हे स्वरूपानुसार साधं सिंपल स्वर, स्वरादी आणि व्यंजन. आता आपल्याला अभ्यास करायचा तो म्हणजे स्वरांचा. स्वरांचं पण आणखीन वर्गीकरण केलं जातं का? हो, केलं जातं. कसं केलं जातं, काय केलं जातं ते लक्षात ठेवायचं आहे आणि त्यावरती देखील आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आता ज्यांना हे लक्षात राहिलं त्यांनी हे लक्षात ठेवा, किंवा ज्यांना हे वेगळ्या अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तर हे असं लक्षात ठेवा. स्वर, स्वरादी, व्यंजने. आणि इथे एक लक्षात ठेवायचं, वर्णमाला पाठ पाहिजे. वर्णमाला पाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच, कारण यांचा सिक्वेन्स, यांचा क्रम, यांची मांडणी ही परफेक्ट आपल्या नजरेत भरलीच पाहिजे. ती म्हणजे यर ल व इथंच थांबायचंय. श श स ह ळ आणि क्षज्ञ
हे असेच असले पाहिजे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर या ॲचं आणि या ऑचं स्थान हे इथंच असलं पाहिजे, हेही लक्षात ठेवायचं. आता या लक्षात हे स्थान असलं काय नसलं काय काय फरक पडतो? फरक पडतो. ओके, का पडतो, कसा पडतो तेही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. आता सर्वप्रथम आपण अभ्यासूया ते म्हणजे आपले स्वर. काय आहेत स्वर, कशाने स्वर म्हणायचं ते इथं आपण अभ्यासूया. सर्वप्रथम या स्वरांवरती एक नजर टाका. कुठले स्वर आहेत? जसं मी मागाशी म्हणालो, मी बोलणार, पाठ करून घेणार, असं म्हणायचं पाठीमागं. अ आ ई ई उ ऊ रू लू ए ऐ ओ आ औ, हे काय आहेत? आपले स्वर आहेत. स्वरांची एकूण संख्या किती आहे? 14. किती आहे? 14. मराठी भाषेत किती स्वर आहेत? तर 14 स्वर आहेत, हे लक्षात ठेवा. मराठी भाषेमध्ये 14 स्वर आहेत. 14 पाठच करायचं. नव्याने कुठल्या 2 स्वरांची भर पडली? ॲ आणि अ या 2 स्वरांची भर पडली. कधी पडली? 2009 मध्ये. का पडली? इंग्रजी भाषेच्या संलग्नतेमुळे, ग्लोबलायझेशनमुळे. ग्लोबल भाषा झाली इंग्लिश. आता आपल्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये शर्यत लावावी लागते आपल्याला. इंग्रजी शब्दाचा वापर न करता शुद्ध मराठीमध्ये बोलून दाखवा. जर तुम्ही 1 मिनिट बोलू शकलात तर तुम्हाला काय मिळणार आहे? एक पारितोषिक मिळणार आहे. आहेत ना अशा स्पर्धा, होतात ना, गेम खेळले जातात असे. कारण का? मराठी सोबतच आपण इंग्लिश किंवा इंग्रजी भाषा ही आपलीशी केली. एवढी ते आपल्या अंगा खांद्यावर रुळली की आता काही म्हणजे ते वेगळं असं वाटतच नाही. सहज जाता जाता आपण, आई बॅग दे ग, मी कॉलेजला चाललोय, काय म्हणालो आपण? बॅग दे. क्रिकेट खेळायला जातो, क्रिकेट तोच शब्द. आपण म्हणतो का फळी चेंडूचा खेळ खेळायला चाललोय? नाही, आपण काय म्हणतो? क्रिकेट खेळायला चाललोय. बॅट कुठं आहे? बॅटो. बॉल आणला का रे? बॉल. सहज म्हणतो. आपण म्हणतो का चेंडू आणला का रे? फळी घेऊन आला का तू? असं म्हणतो का? नाही म्हणत. बॅट, बॉल, बॅग, ऑफिस आहेत ना, बेंच, टेबल, असे कितीतरी शब्द आहेत इंग्रजी की आपण ते सहज मराठीमध्ये आहेत, मराठीचे शब्द आहेत, या पद्धतीने ते आपण दररोजच्या जीवनामध्ये वापरत असतो. सर्वात लोकप्रिय शब्द ज्याला साधं म्हणजे लिहिता वाचता देखील येत नाही पण तो हा शब्दाचा प्रयोग करतो, तो कुठला शब्द? हॅलो. काय म्हणतो तो? हॅलो. कोण बोलतोय? काय शब्द? हॅलो. हॅलो. आता ही काही जाणून बजून केलेली गोष्ट नाहीये. याचा परिणाम असा झाला की खूप सारे शब्द मराठी भाषेमध्ये एवढे काही ते म्हणजे आपलेसे केले मराठी भाषेने की त्या शब्दांचे जे काही पर्यायी मराठी शब्द आहेत ते वापरणंच आपण विसरून गेलो. म्हणजे हे जे काही मी उदाहरण दिली तुम्हाला, बॅग, बॅट, बॉल किंवा कॅरी बॅग पण आपण म्हणतो. आपण त्याला प्लास्टिकची पिशवी जरी म्हणलं तरी प्लास्टिक पण ते काय इंग्लिश शब्द आहे, परत इंग्रजी शब्द आहे. म्हणजे एवढी काही ती भाषा आपण आपलीच गेली, त्याला पर्यायी असणारे शब्द आपण विसरून गेलो आणि ते जे काही परभाषीय शब्द आहेत, इंग्रजी शब्द आहेत तेच आपलेसे झाले. बरं ठीक आहे, आता हे आपलेसे झाले, बोलण्यापुरतं मर्यादित आहे, ठीक आहे ना, चालेल. परंतु याचा लिहिण्यामध्ये देखील आपण वापर करायला लागलो. बाबा ऑफिसला गेले. बाबा ऑफिसला गेले. बाबा ऑफिसला गेले. सहज आपण असंच बोलतो. बाबा ऑफिसला गेले. ऑफिस, इंग्रजी शब्द आहे तो ऑफिस. मग अडचणी कुठे यायला लागल्या? हे लिहित असताना यायला लागल्या.
आणि शब्दांचा जर आपण किंवा शब्दांची संख्या जर आपण पाहिली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अरे नाही, खूप सारे शब्द आहेत इथं, काय खूप सारे शब्द आहेत. मग आता काय आवश्यकता आहे, आपल्या भाषेला बदल करावा लागेल, स्वतःमध्ये अपडेट करावं लागेल. आणि लक्षात घ्या मित्रांनो, ते म्हणतात ना, बदल ही काळाची गरज आहे. जसं हे उदाहरण आपल्या राज्यघटनेसाठी लागू होतं ना, राज्यघटना देखील आपण पाहिली की राज्यघटनेमध्ये काय असणार आहे, काळानुरूप बदल होणं गरजेचं आहे. म्हणून त्यामध्ये घटना दुरुस्तीच्या तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येतात. जर ते नसेल तर मग ती काय घटना कालबाह्य ठरू शकते. तशाच पद्धतीने भाषेला जर आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर काळानुरूप तिच्यामध्ये काय करावं लागेल, तिला स्वतःला बदल करावा लागेल. मग एवढे शब्द काही आपल्याला दिसत असतील तर ऑब्विसली त्या स्वरांचा देखील इथं मराठीमध्ये समावेश करणं हे खूप गरजेचं होतं. म्हणून काय झालं, या ॲ आणि अ या स्वरांचा समावेश केला. या दोन्ही स्वरांना काय म्हणलं जातं, परत इथं सांगतो, आदत्त स्वर. म्हणजे काय, इंग्रजी भाषेतून घेतलेले ते काय असणार आहेत, तर स्वर असणार आहेत. इंग्रजी भाषेतले असणारे ते स्वर आहेत. आलं लक्षात. हे बाबा ऑफिसला गेले, बॅग, बॅट, बॉल, बस, खूप शब्द आहेत असे की आपण सहज बोलून जातो. स्लीपर, बेंच, टेबल, चेअर, पेन, असे शब्दांची यादी काढली म्हणजे भले मोठी यादी होऊन जाईल. तर हे आपले 14 स्वर आहेत. ओके. आता यांचाही स्पेसिफिक, बऱ्याच लोक आपल्या विद्यार्थ्यांना याचा उच्चार जमत नाहीये. हे काय आहे, रू, रू रू ऋषीतला. हे काय आहे, नाही माहिती. काय आहे ते नाही माहिती. ल नाही. ते काय आहे, रू. काय आहे तो, रू. एकाच शब्दासाठी वापरला जातो. क्लृप्ती हा एकमेव शब्द आहे. ओके. आता पुढे जाणार आहे, आणखीन पुढे बरेच मुद्दे त्याच्याशी निगडीत असणारे की जे आपल्याला अभ्यासायचे आहेत. म्हणजे काय होणार आहे, कोण जाणार आहे, कोण येणार आहे, कोण जायच्या वाटेवरती आहे, कोण यायच्या वाटेवरती आहे, या सर्व गोष्टींचा इथं काय करायचं आहे, आपल्याला विचार हा करायचा आहे. आता या स्वरांचं वर्गीकरण पाहूया आपण. सर्वात पहिलं पाहूया स्वरांची व्याख्या. ही व्याख्या खूप महत्वाची आहे. या व्याख्येवरती आयोगाने वारंवार रिपीट प्रश्न विचारलेले आहेत. आणि इथं जसं मगाशी मी सांगितलं की असतो नसतो याच्यामध्ये आयोग खेळण्याचा प्रयत्न करतो, तर तेही इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. व्याख्या सांगते की ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना, स्वर असं म्हणतात. स्वरांची असणारी ही व्याख्या. ओठांचा एकमेकांशी, स्वरांचा उच्चार करा. प्रॅक्टिकल बेसिस वरती पाहायचं ते आपण. आहे का, अ आ इ ई उ ऊ रू रू, थोडस इथं जाणवतं, थोडस आहे. त्यानंतर ए आई आई ओ आव आ, आहे का, नाही आहे ना, कुठंच होतो का, नाही. म्हणून ही व्याख्या केली. काय, ओठांचा एकमेकांशी कुठल्याही प्रकारे स्पर्श होत नाहीये किंवा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होतोय का, नाही. आणि अशा पद्धतीने जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात, स्वर असं म्हणतात. हे स्वर ऍक्च्युअल मध्ये सूर आहेत, सूरच आहेत ते. काय आहेत ते, सूर आहेत. बरोबर. तर याला काय म्हणायचं, स्वर असं म्हणायचं. ही एक व्याख्या महत्वाची आहे. आता याच्या उलटच व्यंजनाची व्याख्या केली जाते. ओठांचा एकमेकांशी संबंध येतो, जिभेचा किंवा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होतो आणि अशा पद्धतीने ज्याचा उच्चार केला जातो त्याला व्यंजन असं म्हणतात. क ख ग घ य च छ च, आहे ना, जीभ, छ छ ट त प भ म क, आहे ना, जीभ चिकटते. म्हणजे पॅरलली त्यालाही लक्षात ठेवा कशा पद्धतीने. पुढची एक आणखीन व्याख्या आहे ती पाहूया. जे वर्ण दुसऱ्या वर्णाच्या साह्या वाचून स्वतंत्रपणे व स्पष्ट उच्चारता येतात त्यांना स्वर असं म्हणतात. इथं आघात केला व्यंजनांवरती. काय आघात केला, इथे काय सांगतं की जे वर्ण दुसऱ्या वर्णांच्या साह्या वाचून, म्हणजे स्वरांचा उच्चार करत असताना इथे एक लक्षात ठेवा, स्वरांचा उच्चार करत असताना इतर कुठल्याही वर्णांचं साह्य घ्यावं लागत नाही.
स्वर हे कसे आहेत? स्वयंभू आहेत. कसे आहेत ते? स्वयंभू आहेत. त्यांना कुणाच्याही आधाराची गरज नाहीये. पण व्यंजनांना काय आहे? स्वरांच्या आधाराची गरज आहे. व्यंजनाचा स्पष्ट उच्चार करायचा असेल तर स्वरांची मदत ही घ्यावी लागते. स्वरांचा विचार हा करावा लागतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं हे इथं लक्षात घ्यायचं की कुठल्याही वर्णांच्या साह्या वाचून यांचा काय केला जातो? उच्चार केला जातो. कुठल्याही वर्णांच्या साह्या वाचून स्वतंत्रपणे आणि स्पष्ट उच्चारता येतात त्यांना काय म्हणायचं? स्वर असं म्हणायचं. काय म्हणणार त्यांना? स्वर असं म्हणणार. कुठल्याही वर्णांचं साह्य घेत नाहीत. कसा आहे उच्चार? स्पष्ट आहे, अगदी स्पष्ट असा उच्चार आहे. क मधून तुम्ही अ वेगळा केला, क क येतो का आवाज? नाही होत उच्चार स्पष्ट. कारण का? क सायलेंटली तुम्हाला अ जाणवतोय, फील होतोय. म्हणजे याचाच अर्थ काय आहे? त्यामध्ये अ या स्वराचा मिलाप झालेला आहे, त्या स्वराची ऍडिशन झालेली आहे. येतं लक्षात? तर ह्या दोन व्याख्या लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन काही स्वरांबद्दल माहिती पाहूया. स्वरांचा उच्चार तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो. कसा होतो? तर सहज होतो आणि त्याच बरोबरीने स्वतंत्रपणे होतो. सहज आणि स्वतंत्रपणे होतो. स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो. बऱ्याच वेळा आयोगाने इथं प्रश्न विचारलेला आहे आणि काय केलं आयोगाने? जसं मी मगाशी म्हणालो, असतो नसतो मध्ये आयोग काय करतो? आपल्याला म्हणजे चकवण्याचा प्रयत्न करतो. इथं काय सांगितलं? नसतो. तर स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो. पण व्यंजनांचा उच्चार करत असताना हवेचा मार्ग अडवलेला असतो. दोन्ही वाक्य एका प्रश्नामध्ये घेतील. खालीलपैकी चुकीचं किंवा अयोग्य वाक्य ओळखा किंवा बरोबर किंवा योग्य वाक्य ओळखा, असा काही प्रश्न असेल आणि त्यामध्ये विचारलं, उलट पुलट केलेलं असेल. स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो आणि खाली दुसरं वाक्य असेल, व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो. आपण असतो नसतो हे वाचलेलं असतं, असतो नसतो हे लक्षात ठेवलेलं असतं आणि आपल्याला काय होतं? ते एक्झाम प्रेशरमध्ये त्या गोष्टी मॅनेज करणं कठीण जातं आणि आपण ती वाक्य शेवटपर्यंत वाचत जातो. आहे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, पण असतो नसतो मध्ये फसतो आणि मग तिथंच आपला गेम होतो. त्यामुळे साधं सिंपल व्याख्या लक्षात ठेवा. काय व्याख्या सांगितली होती? स्वरांचा उच्चार करत असताना म्हणजे मुखातील कुठल्याही अवयवाचा कुठल्याही अवयवाला स्पर्श होत नाही. याचाच अर्थ काय आहे? तर हवा अडवली जात नाही. त्यामुळं स्वरांचा उच्चार करताना मार्ग अडवलेला असतो का? तर नसतो. हे महत्वाचं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो. ऑब्विसली कुठल्याही वर्णांच्या सहाय्याशिवाय तो उच्चार केला जातो, म्हणून याला काय म्हणलं जातं की त्यांचा उच्चार हा काय होतो? स्वतंत्रपणे होतो. त्याला कुठल्याही वर्णाच्या सहाय्याची गरज नाहीये उच्चारासाठी. त्यानंतर स्वरांचा उच्चार कसा आहे? प्रवाही आहे. जसं आपण मगाशीच पाहिलं, मूलध्वनी हे त्याचंच आहे. स्वरांचा उच्चार कसा आहे? प्रवाही आहे. त्यानंतर स्वर हे काय असतात? सघोष असतात. हे कुठेतरी यालाच इथं हे केलेलं आहे. सघोष म्हणजे त्यांना कुठल्याही वर्णाची कुठल्याही म्हणजे काय म्हणूया स्वरांची आवश्यकता नाही भासत, गरज नाहीये त्यांना, म्हणून ते कसे आहेत? स्वघोष आहेत. स्वरांचा समावेश काय केला जातो? मृदू या वर्णांमध्ये केला जातो. आता मृदू आणि कठोर असे वर्णांचे दोन गट केले जातात. ते गट मी तुम्हाला पुढे सांगेन. पण आता इथं तुर्तास एवढंच लक्षात ठेवा की काय आहे? या सर्व स्वरांचा म्हणजे अ पासून ते औ पर्यंत जे काही आपले 14 स्वर आहेत, या 14ही स्वरांचा समावेश काय केला जातो? तर या मृदू वर्णांमध्ये केला जातो. एक मृदू वर्गवारी आहे आणि दुसरी कठोर वर्णांची अशी वर्गवारी आहे. मृदू म्हणजे काय? की ज्यांचा उच्चार करण्यास ते कसे आहेत? सुलभ आहे. आणि कठोर म्हणजे ज्यांचा उच्चार करताना आपल्याला कठोरता जाणवते, असे कठोर. त्यानंतर पुढे जाऊया आता. आता हा निर्णय, शासन निर्णय, आता हे खूप वेळा रिपीट झालं. आणि अ हे दोन स्वर इंग्रजी भाषेच्या माध्यमातून काय झाले? मराठीत आलेले आहेत. कुठं आले? आपल्या मराठीमध्ये आले. ओके. आता त्यानंतर पुढचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा,
स्वरांचा वापर भाषेत किती प्रकारे केला जातो? 2 प्रकारे केला जातो. कुठले 2 प्रकार असतील सांगा बरं? काय असणार आहे 2 प्रकार? कुठले असे 2 प्रकार आहेत की ज्या 2 प्रकारे काय केलेलं आहे मराठी भाषेचा स्वरांचा भाषेत काय केलेला असतो तर वापर केलेला असतो? तर ते बघा, स्वरांचा वापर पहिला आहे अक्षरांच्या स्वरूपामध्ये आणि दुसरं आहे चिन्हांच्या स्वरूपामध्ये. आता तुझा आहे तुझ पाशी तरी तू जगा चुकलाशी असं म्हणलं जातं ना. म्हणजेच काय माहितीये, फक्त दाखवून देण्याचं मी काम करतोय. म्हणजे एक वाक्य राहिलंच तुम्हाला सांगायचं की या मराठी भाषेचं सॉफ्टवेअर किंवा मराठी व्याकरणाचं सॉफ्टवेअर ऑलरेडी आपल्या इथं या आपल्या सीपीयू मध्ये काय केलेलं आहे? इन्स्टॉल केलेलं आहे. फक्त अडचण ही आहे की आपण त्याला रन नाही केलं. रन करणे म्हणजे काय? त्याला ऍक्टिव्ह करणे. ऍक्टिव्ह नाही केलं, रन नाही केलं. असं का म्हणतोय मी? म्हणजे तुम्ही त्याचा वापर करताय पण ते काय आहे? फक्त जुजबी म्हणजे बोलणे, संवाद साधणे एवढ्यासाठीच आहे. पण त्या नियमावरती बोट ठेवून त्याच्याकडे चिकित्सितपणे पाहणे म्हणतो ना, त्याची चिकित्सा करणे अशा पद्धतीने नाही पाहिजे. आता हे काही वेगळं नाही आहे अक्षराच्या स्वरूपामध्ये आणि चिन्हांच्या स्वरूपामध्ये. अक्षराच्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने करतो? स्वरांचा वापर. साधं सिंपल उदाहरण, आई आहेत ना 2 स्वर, आ ई. आ पण एक स्वर आहे आणि ई पण एक स्वर आहे. अशाही पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. आणखीन याचं उदाहरण, ताई. ताईमध्ये ई हा स्वर आहे. कसा आहे तो? अक्षराच्या स्वरूपामध्ये आहे. ताई ई आहे, बरोबर. आता आणखीन बरेच आहेत, बाई असेल, ओके. त्यानंतर असे बरेच शब्द आहेत. आता काय त्या शब्दांकडे नको जायला आपण. पण मग त्याचाच चिन्हांच्या स्वरूपात कसा वापर केला जातो तेही लक्षात घ्या. बाबा. आता बाबामध्ये चिन्हाच्या स्वरूपात कुठं वापर केला ना? कुठं आहे? हे इथं. ब. आता याचं आपण विभाजन करूया, विग्रह करूया. ब पाय मोडा प्लस आ प्लस ब पाय मोडा प्लस आ. काय झालं हो? बरोबर. बा बा. काय झालं? बाबा झालं ना, बाबा. पण हे बनले कसे? तर याच्यापासून ब प्लस आ परत ब प्लस आ, बा बा. पण इथं ज्या काही स्वरांचा वापर केलेला आहे या बाबामध्ये, तो कशा स्वरूपामध्ये केलेला आहे? चिन्हांच्या स्वरूपामध्ये केलेला आहे. या चिन्हांच्या स्वरूपामध्ये काय केलं आपण? या स्वरांचा वापर केलेला आहे. कुठलं चिन्ह वापरलं? आ साठी आपण, तर आ साठी आपण वापरलं काना. काय वापरलं आपण? काना. कुणासाठी? आ साठी. ओ साठी काय आहे ओ? तर अ साठी लक्षात ठेवायचं स्वर चिन्ह नाहीये. आ. त्यानंतर ई, ह्रस्व ई. ह्रस्व ई साठी कुठलं स्वर चिन्ह आहे हो? तर आपण त्याला काय म्हणतो? वेलांटी म्हणतो ना, पहिली वेलांटी. पण यालाच व्याकरणाच्या भाषेत काय म्हणलं जातं? ह्रस्व इकार. काय म्हणलं जातं? ह्रस्व इकार. तर अशा 2 पद्धतीने काय केलं जातं? या स्वरांचा भाषेमध्ये वापर केला जातो. एक काय आहे? अक्षराच्या स्वरूपात, म्हणजे आहे तसं. ताई असेल, आई असेल, बरोबर, बाई असेल, शाई असेल, कुठलाही घ्या शब्द तुम्ही. ज्या ठिकाणी तुम्हाला स्वर अक्षराच्या स्वरूपात दिसतात तो एक प्रकार आहे त्याचा. आणि दुसरं म्हणजे की चिन्हाच्या स्वरूपात. मात्र काय सर्वच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. ओके. मात्र सर्वांची चिन्ह जर पाहायची असतील आपल्याला तर मग ती कुठं पाहायची? तर इथं. काय आहे? अ साठी स्वर चिन्ह नाहीये. म्हणजे आता हे ओळखायचं कसं तेही लक्षात घ्या, परत तिथं अडचण नको व्हायला. आता समजा मी इथं फक्त ब लिहिलं आणि विचारलं की या ब मध्ये स्वर आहे का रे कुठला? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे हो आहे. हे ओळखायचं कसं? जर ब मध्ये स्वर असेल तर त्या स्वराचा
त्या ब चा पाय मोडलेला नसेल. परंतु ज्यावेळी ब मध्ये स्वर नाहीये, हे तुम्हाला अधोरेखित करायचं असेल, समोरच्याला दाखवून द्यायचं असेल, तर तुम्हाला त्याचा असा पाय मोडावा लागेल, त्याला हलांत चिन्ह द्यावं लागेल. त्यावेळी याचा अर्थ होतो की यामध्ये स्वर नाहीये. परंतु अ साठी असं स्पेसिफिक कुठलंही चिन्ह नाहीये की ज्या माध्यमातून आपण ओळखू शकू की अरे अ साठी काहीतरी चिन्ह आहे, नाहीये. पण अ ला सोडून इतर स्वरांना चिन्ह आहेत. ओके, मग तेच आता इथं आपल्याला पाहिजे. या चार्ट मध्ये स्वर आहेत, त्यानंतर स्वरचिन्ह आहेत, त्यांचं काय नाव आहे तेही आहे, आणि त्याचं उदाहरण आणि विग्रहही केलेलं इथं आपल्याला पाहायला मिळतं. अ साठी स्वरचिन्ह नाहीये. ओके, त्याचं नावही नाहीये, स्वरचिन्ह नाही आहे त्यामुळे नावही नाहीये. पण क मध्ये तुम्हाला इथं आता पाहायला मिळतं की क चा पाय मोडलाय का नाहीये. परंतु विग्रह केला त्या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतं क चा पाय मोडला, अ वेगळा केला. बरोबर, म्हणजेच काय, आता या क मध्ये स्वर आहे का, नाहीये. क्लिअर. त्यानंतर आ, इथं काना दिला जातो, त्याला काना म्हणतात. का हा विग्रह आहे. पाहून घ्या, साधं सिंपल आहे. ऱ्हस्व ई, आपण याला वेलांटी म्हणतो, याला व्याकरणात ऱ्हस्व इकार असं म्हटलं जातं. की परत विग्रह. दीर्घ ई, ज्याला आपण दुसरी वेलांटी म्हणतो, त्याला दीर्घ इकार असं म्हटलं जातं. त्यानंतर उ, पहिला उकार, ऱ्हस्व उकार ज्याला आपण म्हणतो. ओके, कु. त्यानंतर दीर्घ उकार, दुसरा उकार आपण ज्याला म्हणतो, त्याला इथं दीर्घ उकार असं म्हटलं जातं. कु. ओके, त्यानंतर रु आणि लृ हे दोन महत्वाचे आहेत. रु आणि लृ हे दोन महत्वाचे आहेत. याला रुकार असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, रुकार. आणि याचाही वापर दोन पद्धतीने केला जातो. परंतु जोड म्हणजे ज्यावेळी आपल्याला याचा वापर करायचा असतो त्यावेळी काय केलं जातं, याचा असा अर्धगोल हा काय केला जातो, वर्णाच्या खालती काढला जातो. उदाहरणार्थ गृह हा शब्द बघा, काय आहे, गृह. या गृहच्या खाली, ग च्या खाली जो काही अर्धगोल दिसतोय तुम्हाला, त्याला काय म्हणायचं, रुकार असं म्हणायचं. काय, रुकार. आलं लक्षात. त्यानंतर पुढे लृकार. आता या लृला स्वरचिन्ह नाहीये. काय नाहीये, स्वरचिन्ह नाहीये, पण त्याला नाव आहे. या लृचा आहे तसाच वापर केला जातो आणि तो फक्त एका शब्दापुरता मर्यादित आहे, तो म्हणजे क्लृप्ती या शब्दासाठी. पण त्याचा वापर आहे तसा केला जातो. ओके, तर क्लृप्ती या शब्दापुरता मर्यादित असणारा हा शब्द म्हणजे लृकार आहे. आणि क्लृप्ती म्हणजे आपली युक्ती, आयडिया, वेगळं असं काही नाही. पण तोही शब्द आपण वापरत नाहीये, तोही शब्द आपण वापरत नाहीये, याला लृकार म्हणतात. त्यानंतर ए, डोक्यावरती एक मात्रा, त्याला फक्त मात्रा म्हणायचं. ऍ, डोक्यावरती अर्धचंद्र, त्याला फक्त अर्धचंद्र म्हणायचं. आई, डोक्यावरती दोन मात्रा, त्याला फक्त दोन मात्रे आपण म्हणायचं. औ, एक मात्रा एक काना, मात्रा व काना असं म्हणायचं. अ, डोक्यावरती अर्धचंद्र आणि एक काना, अर्धचंद्र व काना. त्यानंतर औ, दोन मात्रा आणि एक काना, दोन मात्रा आणि एक काय असतो, तर म्हणजे काना असतो. तर या अशा रीतीने काय झाले, याची ही स्वरचिन्ह आहेत. म्हणजेच काय, स्वर किंवा स्वरांचा वापर भाषेमध्ये दोन पद्धतीने केला जातो. एक आहे तसे अक्षरांच्या स्वरूपामध्ये, आणि दुसरा वापर जो असतो तो म्हणजे कसा, तर ह्या स्वरचिन्हांच्या माध्यमापासून केला जातो. आलं लक्षात. तर ह्या दोन्ही पद्धतीने आपण काय करू शकतो, यांचा वापर हा इथं करू शकतो. आता पुढे जे आहे ते स्वरूपानुसार स्वरांचं वर्गीकरण. आता यामध्ये ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त आणि आदत्त स्वर. आता हे फक्त लक्षात ठेवा, हे आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. काय आहे ऱ्हस्व, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, आदत्त स्वर, आणि याच्यानंतर पुढे कंटिन्यू असणार आहे तो म्हणजे पुढचं व्यंजनांचं वर्गीकरण. आता याचंही वर्गीकरण आणखीन खूप आहे. फक्त एक लक्षात ठेवा, हात आकडता मी कधी घेत नाही, कारण जेवढं भरभरून तुम्हाला देण्याचं म्हणजे देता येईल तेवढं देण्याचा माझा प्रयत्न असतो.
आणि दुसरं एक लक्षात ठेवायचं, आणखीन एक, फापट पसाराही करायला मला आवडत नाही. म्हणजे मी तुम्हाला शिकवायचं म्हटलं तर मी सगळंच व्याकरण शिकवू शकतो, पण मला अपेक्षित आहे तुम्हाला मार्क्स मिळवायचेत. आणि तुम्हाला फक्त मराठी या विषयाचाच अभ्यास करायचा नाहीये, तुम्हाला इतरही विषय आहेत की ज्यांचाही अभ्यास करायचा आहे. हा, जर तुम्हाला PhD होल्डर व्हायचं असेल तर मग मग त्या पद्धतीने आपण ते करू शकतो. पण मी असं म्हणेन की तुमची ही अपेक्षा तीच असेल की अरे नाही, व्यवस्थित थोडंच करेन, चांगलं करेन आणि चांगले गुण मिळवेन, तर मग 100% तुम्हाला ते इथं मिळणारच आहे. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं, विकासला माहितीच आहे की 100% मार्क्सची गॅरंटी आपली असणारच आहे. ओके, थांबूया इथं. हे जे काही ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त आणि आदत्त स्वर आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. उद्याच्या म्हणजे आपल्या नेक्स्टच्या लेक्चरमध्ये. उद्या माझंच लेक्चर असेल, भूगोल या विषयाचा असेल. ओके, सो थांबूया. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.